कृपया राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभे राहावे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य
ओवर टू यू मनाली जी. नमस्कार, गुड इव्हनिंग अँड अ हॅपी इंडिपेंडन्स डे. मी मनाली शेठ, जोहान्सबर्ग, साऊथ आफ्रिका येथून डायमंड बिहाइंड द कर्टन या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. डायमंड बिहाइंड द कर्टन या प्रोग्राम थ्रू आपल्या सगळ्यांना कनेक्ट करायची संधी दिल्याबद्दल डायमंड बिहाइंड द कर्टन या कमिटी मेंबर्सचे खूप खूप आभार. तर मला सांगण्यात आलंय की या प्रोग्रामच्या रजिस्ट्रेशन्समध्ये बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी सेक्टर मधून रजिस्ट्रेशन झालेत. तर आय वॉज जस्ट थिंकिंग की आजच्या आपल्या डायमंडच्या ऍक्च्युअल मेन प्रोग्रामकडे वळण्यापूर्वी एक 10 मिनिट्स आपल्या अस्पायरिंग लर्नर्ससाठी मी एक टेक सेक्टरमध्ये किंवा कोविड आणि टेक सेक्टर यामध्ये आता सध्या काय चालू आहे याच्यावरती जस्ट एक 10 मिनिट्स तुम्हाला माहिती देणार आहे. सो माझा आजचा टॉपिक आहे टेक ट्रेंड्स पोस्ट पॅन्डेमिक. मी बेसिकली सगळ्यांना 3 W सांगणार आहे. आपल्या सगळ्यांना WWW तर माहितीच आहे टेक्नॉलॉजी मधलं. तर ह्यातलेच 3 W म्हणजे व्हॉट नाऊ, व्हॉट न्यू आणि व्हॉट नेक्स्ट. हे जे 3 W's आहेत त्याच्यावरती मी जस्ट एक तुम्हाला सांगणार आहे की कोविड आणि या 3 W's मध्ये काय चाललंय सध्या. सो मुव्हिंग ऑन टू व्हॉट नाऊ. आय नो की दिस ब्रिंग्स अ स्माइल ऑन एव्हरीबडीज फेस. सगळ्यांना एक स्माइल येईल की सध्या जे चाललंय दॅट वॉज नॉट एक्सपेक्टेड. कुणीच विचार नव्हता केला की वी विल बी सिटिंग विथ अ फेस मास्क एव्हरी डे. द फ्युचर इज नो लॉंगर प्रेडिक्टेबल हे कोविड-19नी प्रूव्ह केलंय. आज जे आहे, आज जे जॉब्स आहेत, उद्या काय असणार आहे, नोबडी नोज व्हॉट्स गोइंग टू एक्झिस्ट. पण एक वर्ड खूप ट्रेंडिंग आहे. न्यूजपेपर, टेलिव्हिजन, सोशल मीडिया सगळ्यामध्ये एक वर्ड नक्की ट्रेंडिंग होतंय, विच इज द न्यू नॉर्मल. आणि व्हॉट इज न्यू नॉर्मल, वाय न्यू नॉर्मल, हे सगळ्यांनाच प्रश्न आहेत सध्या. बट अ न्यू नॉर्मल हॅज बीन सेटिंग अ व्हेरी हाय एक्सपेक्टेशन्स. आणि या एक्सपेक्टेशन्स मध्ये इट्स नॉट जस्ट गव्हर्नमेंट, इट्स नॉट जस्ट ऑर्गनायझेशन, इट इज नॉट युनिव्हर्सिटीज. हे जे एक्सपेक्टेशन्स सेट होत आहेत, दीज एक्सपेक्टेशन्स आर फॉर इंडिव्हिज्युअल्स. ॲज अ पर्सन इट इज नाव गेटिंग टू बी बिकमिंग मोर अँड मोर रिस्पॉन्सिबल. आपण खूप फ्रीली राहायचो, आपण खूप फ्रीली फिरायचो. बट नाव द न्यू नॉर्मल इज एक्सपेक्टिंग अस टू अडॅप्ट अँड अडॉप्ट. आपल्याला जर सर्व्हाइव्ह करायचं असेल, लेट इट बी एनी सेक्टर, एनी जॉब, वी हॅव टू मेक शुअर वी आर अडॅप्टिंग अँड अडॉप्टिंग व्हेरी क्विकली. तर ह्या न्यू नॉर्मल रिलेटेड डेलॉइटने एक सर्वे केला होता रिसेंटली. आणि या सर्वेमध्ये दे वॉन्टेड टू नो की व्हॉट इज पीपल्स व्ह्यू, पीपल व्हॉट दे वॉन्ट टू डू, की लोकांना काय करायचंय, न्यू नॉर्मल एक्सेप्ट करायचंय, नाही करायचंय. दे वॉन्टेड टू नो व्हॉट इज हॅपनिंग. सरप्राइझिंगली 60% ऑफ पीपल इन द सर्वे ऑप्टेड की आम्हाला फ्लेक्झिबल वर्क पोस्ट पॅन्डेमिक चालणार आहे. दे सेड दॅट वी आर ओके विथ इट. So it clearly defines ki the new normal is also getting accepted everywhere around the world. And flexible work is not just in terms of तुम्ही कुठूनही काम करू शकता. Flexible work has 2 dimensions, workplace आणि work timings. So let it be any sector, technology, healthcare, any sector that they are currently speaking about. Many of them have opted for flexible work. So this is what is happening now. तर आता यातून व्हॉट इज दॅट हॅज कम आउट एज अ न्यू थिंग. आता एव्हरीबडी नोज इन टेक्नॉलॉजी सेक्टर, डिजिटायझेशन, मॉडर्नायझेशन, ऑटोमेशन, AI, chatbots, working from home, this all technologies did exist in past. त्या technologies कायम होत्या. But the problem was COVID made it feel like ह्या technologies are not enough. ह्या technologies need to be improved. Thus, what came out new out of this was या technologiesचा blend आणि application gave birth to newer technologies. And something that I have put up on the slide की तुम्ही बघताय higher bandwidth connection. आपण सगळे घरून काम करतोय. If we have 3G, if we have basic edge connection, we are not going to have this call. ही connectivity, हा आत्ताचा पण जो कॉल चाललाय आपला, ही जी मीटिंग चालली आहे, this is not going to happen. So companies are moving towards 5G. Pervasive security capabilities. कुठूनही काम करता पण तरी सुद्धा data is important, right? So data साठी ज्या security companies आहेत, the security capabilities आहेत, those are important. You all must have heard about this secured borderless workspaces. This is a terminology TCS ने introduce केली आहे.
This is globally they have started selling की आमचे employees कुठूनही काम करतील, but we are coming up with a technology की ती technology secured असेल, ती technology मध्ये तुमचा डेटाशी any integrity of your data will not be changed. Automated management systems, digital signatures किंवा approvals हे सगळे online व्हायला लागलेत. Edge computing, cloud services तर होत्याच, but because now we are working from many other location and many other remote places, क्लाउड सिस्टम सुद्धा तुमच्या लोकेशन मध्ये जवळ कशा आणायच्या, कम्प्युटिंग कसं वाढवायचं, दॅट हॅज बीन स्टार्टिंग टू गेट इम्प्रोवाइज. ह्युमन एक्सपिरियन्स प्लॅटफॉर्म, बेसिकली रोबोट्स किंवा इमोशन्स अँड रोबोट्स. AI चॅटबॉट्स तर होतेच, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग हे तर होतच टेक्नॉलॉजीमध्ये, बट कोविड हॅज मेड इट लुक इम्पॉर्टंट की गिव्ह अ इमोशनल, अ सेंटिमेंटल टच, की एखादा माणूस technology boltoy, he should not feel he's talking to a robot. He should be talking to a human being. That is what is coming new now. And finally, but most important, digital twins. Everybody is realizing now just having technology is not important. Make sure ki त्याच्यासोबत business knowledge blend होतंय. So these are some jargons, these are some words की खूप सारे words असे बाहेर येतात. These are the new technologies. But seriously, I don't think these are new. These are combination and application of the existing technologies applied in COVID situation. Moving on from what new, most of the enterprises समोर एक question पडलाय. What do we choose? Whether we choose what new or what next? And obvious answer is of course what next. The same question is for our aspiring learners. What do we do next? Jobs कुठे शोधायचे? काय शिकायचं? कशात शिकायचं? Do we only learn coding, not learn coding? So one thing, definitely hats off to technology. Technology मुळे social distancing possible झालं. Imagine करा, we would have had to do a social distancing, पण आपल्याकडे Zoom नसतं, आपल्याकडे Teams नसतं, आपल्याकडे WhatsApp नसतं. It was impossible to live like that. So, and this has also made it realize कि remote working is not just beneficial for employers, it's also beneficial for employers and employees. This is going to change the face of globalization. Remote working possible hoto, offshore possible hoto, on-site possible hoto. But currently, globalization is taking a new phase. Companies have started believing anybody can work from anywhere. So overall, towards COVID pandemic or post-pandemic, careers in technology are going to rise. Definitely, technology sector madle aspiring students careers are going to be in huge demand. But what will be in huge demand? So let's look at some of the tools, like collaboration tools, Zoom, Teams, WhatsApp, Telegram, social messenger tools. Those tools are going to be still in more demand. Communication tools, entertainment platforms like Netflix, Amazon, we all are watching them at home. We didn't even know cable and Tata Sky सोडून आपल्याला माहिती नव्हतं guys, but then all of a sudden everybody knows these platforms now. Business continuity tools, and the tools are going to come with a requirement of additional skills. नुसतं C#.NET, Java, Python, that's not going to be just important. Enterprises are looking for project managers, they're looking for program managers. When you work from a workplace with your team, it's really different because there is somebody who can guide you, there's somebody who can tell you what to do. But जेव्हा तुम्ही एकटं काम करता, it becomes a bit tricky. You need to be self-driven, and enterprises are looking for those skills in an individual now. So आपल्यासोबत आजच्या या प्रोग्राम मध्ये, if we have too many aspiring learners, my suggestion to them is please make sure ह्या ज्या skills आहेत, project program management, strategic leadership, innovations, think different, think something, how can I apply what exists? Don't reinvent the wheel. जे आहे तेच apply करा, ते differently apply करा. Improve your communication skill. This is the best time. You are getting to speak to everybody over calls. तुम्ही सगळ्यांशी connect करताय. Do your skill audits, do your languages, नवीन languages शिका. So this is something that I think is happening in tech sector. There is nothing different, but I think technology sector is definitely booming. And just to wrap up, to all our aspiring learners today, please make sure you choose the right skill set and a tool set. Definitely विचार करा की आपण जिथे राहतो तिथे आपल्याला आपण जे choose करतोय, do we have enough network, do we have enough facilities to support those tech stacks? And finally, make sure we all are innovators. Make sure you think different, you're positive, you learn to adapt and adopt, and you make yourself future-proof. With this, we'll move to our next program, Diamond Behind the Curtain. And आपले आजचे diamond, Mr. Kaustubh Butala, यांचा जर परिचय करून द्यायचा झाला,
So Kaustubh Butala is a chairman and managing director for Remax Telecom Infrastructure. He is a BE Industrial Electronics Engineer. He has done his master's in IIT Powai, and he has done his post-graduation in foreign exchange and foreign trade. He has achieved a couple of milestones in video management system. Definitely a multi-skilled entrepreneur having vast experience of working with government agencies, security establishments, and top Indian companies in telecom and networking fields. Presently, he is working with our Deputy Chief Minister, Shri Ajit Dada Pawar, on COVID-19 for streamlining the operations and process improvement in healthcare. His expertise lie in designing and deploying intelligent video surveillance system for Maharashtra Police Academy and Jaipur City. Moreover, he is also a pillar member of our education association, Sarjivan Shikshan Samstha Khed. Kaustubh Butala, thank you for joining us today. He will be interviewed by Professor Advocate Kanika Sheth. She comes from Thane, Mumbai. She is well-versed and highly intellectual in cyber law. She holds a PG in cyber law, and she has done her LLB and LLM in the stream of business laws. Thus, once again, thank you to all the committee members for this opportunity. Sanika, I would like to request you to take over. Please, can you take it over from here? Thank you, Manali. Good evening, everyone. Jai Shri Krishna. Happy Independence Day. It gives me great pleasure to have been given this opportunity, Diamond Behind the Curtain ची. ते पण कौस्तुभ दादा सारख्या एका व्यक्तिमत्वाचा इंटरव्ह्यू घेणं म्हणजे मला खूप भीती वाटत होती. बिकॉज दादाचा प्रोफाईल तुम्ही बघितलात तर ही इज सो वर्सटाईल अँड वेल वर्स्ड इन सो मेनी थिंग्स की आपण जास्त त्याचं कौतुक जेवढं करू तेवढं कमी आहे ऍक्च्युली. तर दादा, जर तुझी परमिशन असेल, मे आय बिगिन? या शुअर सानिका. Yes, Dada. So currently you are employed by the Deputy CMO in the Chief Minister's Office, Ajit Dada Pawaranच्या खाली तू जे आहे COVID-19 स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहेस. तर अपॉर्च्युनिटी आहे ही तुला कशी मिळाली आणि तुझी या जागी कशी निवड झाली दादा? काही वर्षांपूर्वी मी एक क्रायसिस अँड डिझास्टर मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट $1 बिलियन जगातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट सौदी अरेबियामध्ये केला. आणि त्यावेळी त्यांनी इंटरनॅशनली शोधलं की कुणाला एक्सपिरियन्स आहे, कारण त्यांना वेस्टर्न वर्ल्ड मधला कोणी मनुष्य नको पाहिजे होता, त्यांना इंडियन मनुष्य पाहिजे होता किंवा त्यांच्या कंट्रीमध्ये जसे कंडिशन्स त्या समजणारा मनुष्य. तर त्यांनी मला फाइंड आउट केलं आणि मला बोलवलं PwCच्या माध्यमातून आणि मी तिकडे जाऊन या क्रायसिस अँड डिझास्टर मॅनेजमेंटवर काम केल्यामुळे, सिन्स दिस इज ए डिझास्टर अँड दिस इज ऑल्सो अ क्रायसिस सिच्युएशन, ही सिच्युएशन झाल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की आपण येऊ शकता का. तर ही ऑफर्ड मी अ कन्सल्टंट पोस्ट विच आय डिक्लाइन सेइंग दॅट आय विल वर्क ऑनररी विथ यू अँड ऑन द व्हॉलंटरी बेसिस आय हॅव बीन वर्किंग विथ हिम. सो बेसिकली त्यांना माझं काम माहिती असल्यामुळे त्यांनी मला स्वतःहून बोलून घेतलं आणि लगेचच मला जॉईन करून घेतलं इकडे. दादा, तुझं आयटीचं जे बॅकग्राऊंड आहे त्याच्यामुळे ऑफकोर्स यू हॅव लँडेड अप इन दिस वर्क. तर मग या ज्या तुझा अनुभव आहे किंवा एक्सपिरियन्स आहे, जे ज्ञान आयटी बद्दल, त्याचा या सगळ्यात कसा फायदा होत आहे? निश्चित स्वरूपाने फायदा होतोय, कारण गेले 12-15 वर्ष मला खूप चांगला गव्हर्नमेंटचं एक्सपोजर होतं. एक गव्हर्नमेंट कसं चालतं, सरकार कसं चालतं, यंत्रणा कशी चालते. पण सरकारी यंत्रणेला नक्कीच आयटीचं खूप मोठं एक्सपोजर नसतं. मला आयटीचं एक्सपोजर होतं, मला प्रायव्हेट सेक्टरचं एक्सपोजर होतं आणि ह्या सगळ्याचा नॉलेज एकत्र असल्यामुळे या सगळ्या कोऑर्डिनेशन मध्ये निश्चितच खूप फायदा होतो. नवीन टेक्नॉलॉजी आपण आणायचा प्रयत्न करतोय कोविड मॅनेजमेंटमध्ये, त्याच्याबद्दल मी प्रोग्रामच्या योगात सांगेनच. आणि नक्कीच आयटीची एक महत्वपूर्ण भूमिका सध्याच्या काळात, या कोरोनाच्या काळामध्ये आहे. आणि ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट पासून, मॉनिटरिंग पासून, वर्क फ्रॉम होम, जसं मनालीने सांगितलं, असे खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीने आयटीचा समावेश याच्यात आहे. पण आयटी हे एक सपोर्टिव्ह क्षेत्र आहे, हे मेन क्षेत्र केव्हाच होऊ शकत नाहीये. दिस इज अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन, दिस इज अ मीन्स ऑफ मॅनेजमेंट, दिस इज अ टूल. आयटी इज अ टूल. बट जेव्हा आपण राज्यामध्ये बघतो किंवा जेव्हा ग्राउंडवरती काम करत असतो, तेव्हा सगळ्यात आपली जी मोठी शक्ती असते ते मानवी मन आहे. आणि मी त्याच्याबद्दल ओघानेच या इंटरव्ह्यू मध्ये बोलेनच. बरोबर दादा.
तर दादा, जेव्हा तू ह्या कामाला लागलास तेव्हा तुला असे काही टेक्निकॅलिटीज, डिफिकल्टीज किंवा चॅलेंजेस, बिकॉज या ज्या रोगात आहे ह्याच्यात फिजिकल ह्युमन इंटरव्हेन्शन एकदम कमी असलं पाहिजे. संसर्ग थांबवायला आपल्याला ह्युमन टच किंवा आपली भारताची लोकसंख्या एवढी आहे की आपल्याला दर जागी आपण जिथे जातो तिथे खूप लोक आढळतात. तर मग याच्यात एकदम मिनिमम फिजिकल इंटरव्हेन्शन असताना टेक्नॉलॉजीचा वापर करताना काही टेक्निकॅलिटीज, डिफिकल्टीज अशा तुला काय आढळल्यात या कामात? सगळ्यात मोठी जी डिफिकल्टी आमची येते ती सगळ्यांना एकत्रित करून मीटिंग घेण्यामध्ये येते. प्रत्येक जण IT सॅव्ही नसतो गव्हर्नमेंटमध्ये. प्रत्येक जण झूम मीटिंग किंवा गुगल मीट किंवा टीम मीट मध्ये येऊ शकत नाही आणि मग हे चॅलेंजेस तुमच्या समोर येतात. सेकंडली, लोकांच्या मनात जे फ्रंटलाईन मेडिकल वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स होते अगेन्स्ट कोविड, त्यांच्या मनात ही प्रसार माध्यमामुळे प्रचंड मोठी भीती बसली की मी कोविडवाल्या माणसाला भेटलो की मला कोविड झालाच. ऍक्च्युली संकल्पना काढण्यामध्येच माझा सुरुवातीला खूप माझे प्रयत्न लागले की कोविडची कल्पनाच लोकांना नीट कळलेली नाहीये आणि मला ती ऍक्च्युली सांगावीशी वाटेल ह्या प्रश्नाला धरून की कोविड काय. तर तुम्ही जर पूर्ण स्टॅटिस्टिकल जर लक्षात घेतलं तर तुम्हाला असं दिसेल की खरं कोविडचं जे मृत्यूचं प्रमाण 3%, 4% जे जगात दाखवलं जात आहे ते निश्चितच चुकीचं आहे. आता आपण तेच दाखवू शकतो ज्याची आपल्याकडे आकडेवारी आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट्स वेगवेगळ्या देशातली तेच दाखवतात जर त्यांच्याकडे आकडा आहे. पण मग त्यांच्याकडे कुठला आकडा नाहीये. तर कोविडमध्ये अनेक प्रकार आहेत. कोविडचा विषाणू जेव्हा आपल्या शरीरात एंटर करतो तेव्हा खूप वेळा तो एसिम्प्टोमॅटिक आपण राहतो. एसिम्प्टोमॅटिक म्हणजे तो फक्त आपण कॅरियर म्हणून राहतो आणि बहुतांशी पॉप्युलेशन जी आहे, जी एक्सपोज्ड आहे, ती कॅरियर म्हणून राहिलेली आहे. त्यांना कुठलेही सिम्पटम्सच डेव्हलप होत नाही आणि जेव्हा त्यांना कुठलेही सिम्पटम्स डेव्हलप होत नाहीत तेव्हा ते कुठल्याही प्रकारच्या चाचणीत पकडलेच जात नाही. आता नवीन चाचण्या निघाल्या आहेत ज्याच्यामुळे आपण एसिम्प्टोमॅटिक लोकांना सुद्धा पकडू शकतोय, त्यांचा कोविड डिटेक्ट करू शकतोय. आणि जी स्वॅब घेतली जाते RT-PCR आपण ज्याला म्हणतो, सगळ्यांनी ऐकली असेलच, सगळे घाबरतात RT-PCR द्यायला, पण घाबरण्यासारखं काही नाही. तर ती टेक्नॉलॉजी फक्त 63%, 63% ॲक्युरेट आहे. नंतर आपण जी नवीन आता टेक्नॉलॉजी सगळीकडे वापरली जाते ती अँटीजेन म्हणून टेक्नॉलॉजी आहे. अँटीजेन ही टेक्नॉलॉजी फक्त 50% ॲक्युरेट आहे. म्हणजे इट गिव्स यू ट्रू पॉझिटिव्ह. ट्रू पॉझिटिव्ह म्हणजे जेव्हा ती चाचणी घेतली जाते त्याच्यामध्ये जे रुग्ण आपल्याला पॉझिटिव्ह सापडतात ते 100% पॉझिटिव्ह असतातच. पण इट ऑल्सो गिव्स फॉल्स नेगेटिव्ह. फॉल्स नेगेटिव्हचा अर्थ असा की या चाचणीमध्ये अनेक रुग्ण हे पॉझिटिव्ह असताना सुद्धा त्या चाचणीमध्ये नेगेटिव्ह म्हणून दाखवले जातात. तर हा एक जो संज्ञा आहे ट्रू पॉझिटिव्ह आणि फॉल्स नेगेटिव्ह मध्ये, अँटीजेन ही फक्त 50%च इफेक्टिव्ह आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही अनेक लोकांना पकडण्यासाठी कुठलीही चांगली टेक्नॉलॉजीच आता अस्तित्वात नाहीये. कोरोना 100% आहे असं म्हणण्यासाठी आता जी टेक्नॉलॉजी वापरली जाते ती आहे HRCT म्हणजे हाय रिझोल्युशन सिटी स्कॅन. पण ही टेक्नॉलॉजीमध्ये 2 प्रॉब्लेम्स आहेत मास डिप्लॉयमेंटसाठी. एक तर ती खूप कॉस्टली आहे, 5,500-6 हजार रुपये त्यांचा चार्ज पडतो. प्लस तुम्हाला एका एक्सरेच्या 32 पट जास्ती रेडिएशन तुमच्या बॉडीवर जातात. त्यामुळे ज्या प्रेग्नंट वुमेन किंवा जे ससेप्टेबल टू रेडिएशन लोक आहेत त्यांना ती दिली जाऊ शकत नाही. असे अनेक प्रॉब्लेम्स आता या कोविड मॅनेजमेंटमध्ये आहेत. पण हे सगळे बाजूला ठेवून मी सगळ्यांना अशी एक माझं जे लर्निंग आहे आणि इंटरनॅशनल आणि नॅशनल आम्ही कोलॅबरेशन करत असतो. गव्हर्नमेंटच्या आमच्या झूम कॉलमध्ये विविध तऱ्हेची लोक, विविध तऱ्हेचे एक्सपर्ट्स असतात. काही लोकांना आम्ही अमेरिकेतूनही इथं भारतात जे आपले भारतीय तज्ज्ञ होते त्यांना परत आणली आणि त्या सगळ्यांचा आम्ही सल्ला घेत असतो. सिरम इन्स्टिट्यूट सारखे मोठमोठे इन्स्टिट्यूट जे कोलॅबरेशन करतात तेही त्यांच्याशी आमचा संपर्क येत असतो. तर आम्ही काय शिकलो, तर आम्ही हे शिकलो की जर सगळ्यात मोठा जर फरक करायचा असेल मानवाला, आपल्या समाजाला, कुणीही कोरोनाला घाबरायची गरज नाही. कोरोनातला सगळ्यात सोपा उपाय काय आहे तर निरोगी जीवनशैली. माझं स्वतःचं उदाहरण घ्या. मी डायबेटिक आहे, मी कोमॉर्बिड आहे, पण गेले 3 महिने मी ससूनमध्ये काम करतोय. मला येवना कोरोना व्हायला पाहिजे होता, मग मला कोरोना का नाही झाला. मला अनेक लोक म्हणतात तू कसं काय काम करतो. माझं वेटही जास्ती आहे, मला डायबेटिक आहे, म्हणजे आय एम हायली ससेप्टेबल कोमॉर्बिड, ज्याला बॅन आहे काम करायला हॉस्पिटल्समध्ये सुद्धा. म्हणजे ते डॉक्टर्स कामही करत नाहीत पण मी काम करतो. तर यातलं जे सक्सेस म्हणजे यातली माझी जी स्टोरी आहे आणि ती सगळ्यांना सांगायची वाटते ती आहे निरोगी जीवनशैली. आता ही निरोगी जीवनशैलीबाबत आपलं आयुष मंत्रालय म्हणून एक आपल्या गव्हर्नमेंटचं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक डिपार्टमेंट आहे, जे मंत्री श्रीपाद नाईक जी आहेत.
आणि त्या आयुष मंत्रालयाने एक गाईडलाईन्स काढलेल्या आहेत, तर त्या काय आहेत ते आपण समजून घ्या. आता त्याच्यामध्ये तुमच्या बॉडीचा बॅलन्स खूप चांगला असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा काय कराल, तर जी जुनी जीवन पद्धती आहे तिच्याकडे आपण वळलं पाहिजे. आयटीने आपले प्रश्न सुटणार नाहीये, आयटीने करोनाही जाणार नाहीये. कशाने जाईल, तर मूलभूत जे आपण आपल्या जीवनशैलीत बदल घडवणार आहोत त्यांनी त्या गोष्टी जाणार आहेत. मग काय आपण बदल स्वतःच्यात घडून घेतले पाहिजेत, तर सगळ्यात आधी आपण प्राणायाम चालू केला पाहिजे. याच्यावर वयाच्या मर्यादा नाहीये. अगदी जे खूप खूप वीक लोक असतील ते सोडून, म्हणजे जी 98% पॉप्युलेशन किंवा 95% 97% पॉप्युलेशन इमिडिएटली प्राणायाम चालू करू शकते. दुसरं काय आहे, तर योगा. मे बी अजून 5% लोक योगा करू शकणार आहे, पण 90% पॉप्युलेशन योगा करू शकते. आधी सगळ्यात साधा उपाय असा आहे जो कोरोनावर मात करण्यासाठी मी, माझी फॅमिली आणि अनेक लोक आम्ही वापरतो, डॉक्टर्सही वापरतात, आम्ही ससूनमध्ये इतर रुग्णालयातही आम्ही वापरतो, की सकाळी गरम पाणी करावे कोमट, त्याच्यात थोडं मीठ, चिमूटभर चांगलं मीठ टाका, चिमूटभर हळद टाका आणि 2-3दा अगदी तुम्हाला वॉमिटिंग सारखी सेन्सेशन येईपर्यंत डीप थ्रोट मध्ये ते पाणी घेऊन तुम्ही गार्गलिंग केलं पाहिजे. आणि तुमचा अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट जो आहे तो खूप चांगला राहतो आणि तुम्ही कोरोनावर यांनी सहज मात करू शकता. तुम्ही वाफ घेतली पाहिजे, दिवसभरात गरम पाणी पित राहिलं पाहिजे. आयुष मंत्रालयाने काही काढे तयार केलेले आहेत, मी डेफिनेटली आपल्या ग्रुपच्या विविध लोकांची ते शेअर करतो. आयुष मंत्रालयाचं जे पत्रक आहे ते आपण सगळ्यांना सर्क्युलेट करा. मी ते स्वतः मराठी ट्रान्सलेट करून घेतलेलं आहे, इंग्लिश आणि मराठी दोन्ही व्हर्जन्स मी आपल्याशी शेअर करतो, ते सगळ्यांना द्या. आणि ते जे करोनाचं तुम्ही जर तो काढा करून घेतला तर डेफिनेटली तुमची इम्युनिटी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात वाढते. अगदी साधा उपाय जर आहे तर स्वतःच्या गळ्यातलं पेपर घ्या, ते क्रश करा, ते मधात टाका, ते टर्मरिक मध्ये टाका, त्यात थोडी हळद टाका, ते तुम्ही मिश्रण दिवसभरात 4-5 वेळा घ्या. निलगिरीची वाफ घरात, एसेन्शियल ऑइल्सची वाफ तयार करा. हे खूप सोपे उपाय कोरोनावर मात करण्यासाठी आहेत. आता याच्या पलीकडे जर आपण जायचं झालं तर थोडासा व्यायाम केला पाहिजे. घरातल्या घरात जिथं काही तुम्हाला जमेल तिथे बाहेर जाऊन करू शकता. आणि जर तुम्ही प्रॉपर चांगला मास्क घातला आणि तुमचं हँड हायजीन जर तुम्ही चांगलं ठेवलं, जर तुम्ही हँड हायजीन जर नीट ठेवलं तर तुम्हाला कोरोना होणार नाही, याची गॅरंटी तुम्हाला देतो. पण तुम्ही जर मास्क घातला असेल तर पुन्हा कुठलाही पटकन कोरोनाचा जंतू आपल्या नाकात प्रवेश करू शकत नाही. आणि जर तुम्ही तुमचे हात व्यवस्थित धुवत राहिले तर मास्क काढताना वगैरे जर तुम्हाला इथं स्पर्श झाला नाही तर तुमची निश्चितच कोरोनापासून रक्षा होऊ शकते. कोरोना हा वस्तूवर एकदा पडला की त्याच्याद्वारे त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते कमी होतं आणि त्यामुळे पुन्हा त्याला हात लावून जर तुमचा हात स्वतःला लागला तर कोरोना व्हायचे चान्सेस खूप कमी असतात, कारण जी त्याची लागणारी व्हायरल डेन्सिटी जी असते ती त्याच्यामध्ये कमी झालेली असते. आता जर आपण उपकरणांकडे बघूया की कुठली उपकरणं वापरून आपण कोरोनाला कंट्रोल करू शकतो स्वतःच्या पर्सनल साठी. जर तुम्हाला कुठेही नेगेटिव्ह आयन जनरेटर यंत्र जर मिळालं तर निश्चितपणे तुम्ही ते नेगेटिव्ह आयन जनरेटरचं यंत्र विकत घ्या, चांगल्या कंपनीचं, टेस्टेड. आणि त्यांनी वेगवेगळी यंत्र वेगवेगळ्या स्क्वेअर फुटामध्ये कोरोनाचे विषाणू जे पॉझिटिव्हली चार्ज असतात त्याला नेगेटिव्ह आयन जनरेटर्स, हे नेगेटिव्ह आयन्स त्याच्यावर फेकतात आणि ते नेगेटिव्ह आयन आणि पॉझिटिव्ह आयन एकत्र होऊन तो जो कोरोना आहे तो न्यूट्रलाइज होतो. असे अनेक कोरोनाचे जे विषाणू आहेत ते एकत्र येतात, त्याचा एखादा ड्रॉपलेट सारखं होऊन ते खाली जमिनीवर पडतात आणि त्यांचा RNA जो आहे जो त्याचा रायबोन्यूक्लिक ऍसिड आहे, जे एकदा एक्सपोज झाला की तो मरून जातो, तर त्याचं वरचा कवच फुटतं आणि मग प्रत्येक कोरोनाचे विषाणू आहेत जे लवकरात लवकर मरून जातात. त्याच्यावर आपल्या IIT आणि जगभरात अनेक टेस्ट झालेले आहेत आणि तसं यंत्र आपण घेऊ शकता. पण सगळ्यात चांगला उपाय पुन्हा मी सांगतो की वेगवेगळ्या टाईपचे प्राणायाम करा. रामदेव बाबांचे चॅनल लावा, अजून कोणी तुमचे असतील त्यांचे तुम्ही चॅनल लावा. म्हणजे आम्ही गमतीत लोकांना असं म्हणतो की कोरोना नहीं होना चाहिए तो फू फा करते रहो. अगर आप फू फा करोगे फुकट में कोरोना का इलाज यही है, हे आम्ही नेहमी त्यांना सांगतो. एक्सरसाइज केली पाहिजे आणि सकाळी लोम अनुलोम, नंतर भस्त्रिका प्राणायाम जो आहे, त्याच्यानंतर तुमचं सूर्यभेदन, चंद्रभेदन, हे जे प्राणायाम आहेत, तुमचं डीप श्वासोच्छ्वास, दीर्घ श्वासोच्छ्वासाचे जे प्राणायाम आहेत, नंतर आपली कपाल भाती जी प्राणायाम आहे, हे सगळे प्राणायाम जर लोकांनी नीट सकाळीच्या वेळेत केले तर निश्चितपणे तुमचा अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट हा क्लिअर राहतो. मग आपण येऊया की दुसरे आपण काय बोलू, म्हणजे कोरोनाला एवढं घाबरायची नक्कीच गरज नाही. आणि सेकंडली मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला सिम्पटम झाले तर अजिबात लपू नका, घाबरू नका, इमिडिएटली
त्याची ट्रीटमेंट चालू करा. अनेक ॲलोपॅथिक ट्रीटमेंट मेडिकल प्रोटोकॉल आता गव्हर्नमेंटनी तयार केलेले आहेत. पहिल्या दिवशी कुठल्या गोळ्या द्यायच्या, दुसऱ्या दिवशी कुठल्या द्यायच्या, तिसऱ्या दिवशी कुठल्या द्यायच्या. जर पहिल्या 72 तासात जर रुग्ण जर रिपोर्ट झाला, त्यांनी स्वतः येऊन जर गव्हर्नमेंटकडे तो आला, तर आता आपली वैद्यकीय सुविधा ह्या लेवलला गेलेली आहे, सगळे तज्ज्ञ झालेले आहेत की आपण त्याला इमिडिएट ट्रीटमेंट देऊ शकतो आणि त्याला कोरोनातून त्याचा निश्चित जो मॉर्टॅलिटी रेट आहे तो एकदम कमी होऊ शकतो. सुरुवातीला खूप रुग्ण दगावले आणि त्याचं कारण हेच होतं की लोक जायला टाळत होती हॉस्पिटलमध्ये. ते आयसोलेशन वॉर्डला घाबरत होते. त्यांच्याकडे अनेक स्टोरी येत होत्या की आयसोलेशन वॉर्डला गेले की तुमचे हाल होतात, हे होतात, ते होतात. त्याच्यावर उपाय म्हणून गव्हर्नमेंटने आता होम क्वारंटाईन सिस्टम चालू केलेली आहे. स्वतःची काळजी स्वतःच्या आपण घरात घेऊ शकतो आणि होम क्वारंटाईन स्वतःला करू शकतो. पण आपण होम क्वारंटाईन केलं पाहिजे. आता काय होतंय की काही लोकांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारल्यानंतर सुद्धा त्यांना असं वाटतं की मला काही सिम्पटम्स नाही आहेत, पण ते एसिम्प्टोमॅटिक कॅरियर असतात आणि ते सगळेच्या सगळे लोक जी आहेत. मी प्रश्नोत्तरांसाठी नंतर वेळ देतो. विना, आय थिंक आय सी समबडी हॅज रेज्ड द हँड. डेफिनेटली आय विल कम बॅक टू यू इफ यू डोंट माइंड. मी एक 10 मिनिटं प्रश्नोत्तर घेतो आणि लेट मी जस्ट कंटिन्यू इन द फ्लो सो दॅट आय कव्हर ऑल द इम्पॉर्टंट पॉइंट्स फॉर ऑल ऑफ यू. तर ते जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे तुम्हाला म्हणजे लोक एसिम्प्टोमॅटिक आहेत हे न समजून घेता घरच्या घरी राहायचा प्रयत्न करतात आणि करोना ह्याचा जो प्रादुर्भाव तुमच्या शरीरावर होतो तो अचानकपणे दुसऱ्या आठवड्यामध्ये होतो. आणि जेव्हा तो दुसऱ्या आठवड्यामध्ये होतो तर तेव्हा सायक्लोटाईन स्टॉर्म तुमच्या बॉडीमध्ये तयार होतो आणि 100% तुम्हाला अचानकपणे जर असा स्टॉर्म तयार झाला मग तुम्हाला वाचवणं खूप मुश्किल होऊन जातं. माझे जे कम्युनिटीचे लीडर्स आहेत त्यांना अशी अपील राहील की आपण सगळ्यांनी एकत्र या, गावागावात ऑक्सिजन बेड्स तयार करा. खूप सोप्या पद्धतीने ऑक्सिजनच्या बेड्स तयार होऊ शकतात, त्याला खूप मोठा खर्च नाहीये. आपली जी काही हॉस्टेल्स किंवा अन्य सुविधा असतील, मागे माझ्याकडे काही लोक आली, मी शासनाकडे बोलायचा प्रयत्न केला आणि अजूनही मी तयार आहे ते करून द्यायला की आपण त्या ठिकाणी आपण ऑक्सिजनचा फ्लो तयार केला पाहिजे. आणि ऑक्सिजनचा फ्लो तयार करणं खूप सोपं आहे. साधारण एक 11 लाख रुपये 15 लाख रुपयाच्या त्या रेंजमध्ये डिपेंडिंग ऑन द बिल्डिंग तुम्हाला ऑक्सिजनच्या बँक्स भाड्याने मिळतात आणि पाईपलाईन तुम्ही ऑक्सिजनची पूर्ण फिरू शकता. आणि सहजपणे जर रुग्णाला ऑक्सिजन मिळाला तर त्याला पुढचे कॉम्प्लिकेशन्स टळतात. बरेचसे जे रुग्ण दगावले गेलेले आहेत, आता मी त्या ससूनमध्ये बघतो तर मेनी टाइम्स दे आर डेड ऑन अरायवल किंवा दे आर बॉट देअर इन अ व्हेरी क्रिटिकल सिच्युएशन, जिथपर्यंत एवढी त्यांच्या बॉडीत कॉम्प्लिकेशन झालेली असतात की मग त्यांना टॉक्सिसिलिन वगैरे वगैरे जे आपण ऐकता वेगवेगळे वीर, असं मी त्यांना आम्ही गमतीत म्हणतो, वेगवेगळे वीर त्यांच्यावर सोडावे लागतात. तर ते कुठल्याही औषधांची आपल्याला गरज पडणार नाही. आपण लगेच ते रिपोर्ट करा. साध्या तुमच्या जे ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहेत त्यांनी तुम्ही बरे होऊ शकता. सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट घ्या लगेच डॉक्टरांकडे जाऊन. बाकी जे फ्लोरोची वगैरे ट्रीटमेंट आहे ती लगेच चालू करा, यांनी तुम्हाला निश्चित फरक पडेल. घाबरू नका. तुमच्या आहारात काय बदल करा तर भरपूर लिंबू, व्हिटॅमिन सी ज्याने आपली इम्युनिटी वाढते ते तुम्ही घ्या. झिंक ज्या कुठल्या असेल सप्लिमेंट टॅबलेट घ्या किंवा झिंक हाय कंटेंट असलेलं फूड कुठलंही घ्या. नाचणी तुमच्या ह्याच्यात वाढवा, कारण तुमची जी ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी इज डिपेंडेंट ऑन आयर्न. नाचणीमध्ये खूप आयर्न आहे. डेट्स, रोज 2 डेट्स खा. सफरचंद खा आणि सफरचंदासोबत तुमच्या संत्र्याचा ज्यूस घ्या. हे रामबाण उपाय आहेत. खूप कॉस्टली गोष्टी करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर गावागावात लोकांनी पुढे आलं पाहिजे. मी असंच म्हटलं की टेक्नॉलॉजीपेक्षा सुद्धा माणसांची जी शक्ती आहे, ऍज अ ह्युमॅनिटी, आपण एक मानवता म्हणून जी एक आपण शक्ती आहे ती प्रचंड मोठी शक्ती आहे आणि तिचा जर वापर होऊ शकला तर करोनाच्या ज्या विषाणूशी आपण हे महायुद्ध निश्चित जिंकू. तर ते काय केलं पाहिजे तर जे तरुण लोक आहेत, जे फिट आहेत, त्या लोकांनी चांगल्या प्रकारचे मास्क घालून हातात टेम्परेचर गन घेऊन ग्रुप्स तयार केले पाहिजे. SpO2 तुम्ही जर कोमॉर्बिड असाल तर रोज तुम्ही एक साधा ऑक्सिमीटर, जे तुम्हाला मेडिकलवाले 150, 1,500, 2,000 म्हणतात तेवढा त्याची किंमत नाहीये. आजकाल एक 800 रुपयात 900 रुपयात ऑक्सिमीटर चांगला उपलब्ध होतो, तो घ्या, आपल्या घरी ठेवा आणि स्वतःचं रोज ऑक्सिजनचं मॉनिटरिंग करा. साधा थर्मोमीटर घ्या, स्वतःचं रोज टेम्परेचर मॉनिटर करा. आणि जर तुम्ही कोमॉर्बिड आहात, तुम्ही 50च्या वरती जर तुमचं वयोमान आहे तर निश्चित या सगळ्या सूचना फॉलो केल्या तर तुमचं रक्षण होईल. कुठेही ऑक्सिजन ड्रॉप झाला, कुठेही टेम्परेचर वाढलं, कुठेही सर्दी खोकल्याची लक्षणं दिसली तर लगेचच गव्हर्नमेंटमध्ये प्रॉपरली रिपोर्ट करा आणि त्यातून चांगली ट्रीटमेंट घ्या. म्हणजे जो मॉर्टॅलिटीचा रेट गव्हर्नमेंटचाच आहे तोच प्रायव्हेट हॉस्पिटलचा सुद्धा आहे. त्याच्याकडून काहीही
हे नाही आहे. मला वाटतं काही प्रश्न आहेत की साईड इफेक्ट्स. यस, कोणीतरी विचारला. यस, देर आर लॉट ऑफ प्रूव्हन साईड इफेक्ट्स. आम्ही असं बघितलेलं आहे की कोविडनी पूर्ण बरा झालेला रुग्ण जेव्हा घरी जातो तेव्हा काही कारण नसताना काही दिवसानंतर तो अचानक दगावतो. तर कोविड न स्वतःला होऊन देणं, याच्यासाठी प्रिकॉशन घेणं हे खूप चांगलं आहे. डेफिनेटली त्याचे लॉंग टर्म इफेक्ट्स आहेत तुमच्या लंग्सवर, तुमच्या बॉडीच्या. दुसरं म्हणजे थकवा. खूप सारे लोक जे क्युअर होऊन जातात ते पुढचा महिनाभर पुन्हा सर्व्हिस जॉईन करू शकत नाही, गव्हर्नमेंट सर्व्हिस जॉईन करू शकत नाही, त्यांना थकवा जाणवतो. तर निश्चितपणे कोविडमध्ये तुम्हाला हे काही साईड इफेक्ट्स आहेत. आता कोविडचे साईड इफेक्ट्स प्रत्येकावर होणार का आणि प्रत्येकाला कोविडचा काय होऊ शकतं, तर मी तुम्हाला सांगू शकतो. दिस डिपेंड्स ऑन युअर जेनेटिक इंजिनिअरिंग इन युअर बॉडी. ओके, ईच फॅमिली carries certain genetic traits inside you, okay, which can increase your mortality or it can decrease your mortality. Kai families are totally resistant to such kind of things and some families are very susceptible. त्यामुळे आपण जेव्हा काही वेळा बातम्या ऐकतो तेव्हा असं ऐकतो की एकाच घरातली 4 लोक दगावली. आता जेव्हा अशा गव्हर्नमेंटमध्ये केसेस आल्या तेव्हा आम्ही केस अनालिसिस केला की व्हॉट इज हॅपनिंग. तेव्हा आमचं असं लक्षात आलं की देयर इज अ जेनेटिक ट्रेट अँड तुमच्या जीन्समध्ये असतं की तुम्हाला करोनाचा इफेक्ट तुमच्यावर किती होणार. त्यामुळे लॉंग टर्म इफेक्ट सगळ्यांनाच होईल का? नो. आणि सगळ्यांवर नाही होणार का? तर नाही होणार. इट विल डिपेंड ऑन द इंडिव्हिज्युअल्स कॅपॅसिटी. बट मी जे सांगितलेले उपाय, जे आयुष मंत्रालयाचे उपाय आहेत, जे प्रूव्हन आहेत, ते जर लोकांनी केले तर निश्चितपणे तुम्हाला ह्या आजाराची भीती बाळगायची गरज नाहीये. मॉर्टॅलिटी तुमची म्हणजे मॉर्टॅलिटीची घाबरायची गरज नाहीये तुम्हाला. आणि तुम्ही न घाबरता या विषाणूशी अशा पद्धतीने आपण लढू शकतो. आणि हे सगळ्या सूचना जर लोकांनी पाळल्या तर ते व्यवस्थित राहू शकतात. आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, माझं सगळ्या लोकांना असं म्हणणं आहे की आपले जे तहसीलदार आहेत, आपल्या इथली जी लोक आहेत, त्या प्रत्येक माणसाला आपण असं सांगितलं पाहिजे की तुम्ही छोटे छोटे ग्रुप्स एकत्र करा. म्हणजे जर तुम्ही ग्रामपंचायत लेवलला गेला तर ग्राम कृती दल म्हणून ग्रुप असतात. प्रत्येकाच्या घरात जा, मास्क घाला, चांगले घरात जा, प्रत्येकाचं टेम्परेचर घ्या, प्रत्येकाचं O2चं रिडिंग घ्या. तुम्ही ऑक्सिजनचे लेवल सॅच्युरेशन तुमचं जर 95च्या खालती होत असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर O2चं तुम्ही रिडिंग घेतलं पाहिजे रेग्युलरली. एव्हरी कोमॉर्बिड असलेल्या माणसाने, एव्हरी पर्सन हु इज अबव 50 स्वतःचा ऑक्सिजन लेवल सॅच्युरेशन कंटिन्युअसली चेक करा. इफ इट ड्रॉप्स कुठेही जाऊन स्वतःसाठी ऑक्सिजन मिळवा. सगळीकडे आता प्रयत्नांनी ऑक्सिजनच्या बेड्स वाढवायचं काम चालू आहे. मी स्वतः अनेक जिल्हे आता फिरतोय, तिथल्या प्रशासनालाही सांगतोय की तुम्ही ऑक्सिजनच्या बेड्स वापरा. सगळीकडे 100% पीपल आर अवेअर नाव. प्रशासनही त्याच्यात जागरूक झालेला आहे. आणि आता व्हेंटिलेटर पेक्षा बायोपॅक म्हणून जी टेक्नॉलॉजी आलेली आहे ती नॉन इन्व्हेसिव्ह टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामध्ये नलिका ही तुमच्या आत टाकायची गरज नाही, वरच्या वरचीच ते ऑक्सिजनचं काम करतं. आणि तुम्हाला म्हणजे व्हेंटिलेटरचं काम करतं. इट्स अ सबस्टिट्यूट फॉर व्हेंटिलेटर. आणि त्या टेक्नॉलॉजीवरती मॉर्टॅलिटी रेट कमी आलेला आहे, पण व्हेंटिलेटरवरचे अनेक रुग्ण दगावतात असं आपण नोट केलेलं आहे. मग आता टेक्नॉलॉजीचा वापर कुठे होतो करोनामध्ये? तुम्ही म्हणाल मी IT चा आहे, पण मी जे काय बोलतोय त्यात अजून IT असा शब्दच कुठे आलेला नाही. तर यस, टेक्नॉलॉजी ऑल्सो हॅज अ रोल टू प्ले इन दिस. तर टेक्नॉलॉजी आम्ही आता कसा वापरायचा प्रयत्न करतोय? सगळ्यात आधी आम्ही कंटेनमेंट झोन साठी GIS टेक्नॉलॉजी वापरतो. मग कंटेनमेंट झोन कुठे आहे, कशी आहे हे ठरवण्यासाठी नॉर्म्स गव्हर्नमेंट वेळोवेळी पब्लिश करत असतं की एवढे रुग्ण जर एखाद्या एरियात असतील तर इट्स अ कंटेनमेंट झोन. As soon as we find anybody positive, त्याचा ऍड्रेस ICMR चे 21 फॉर्म मध्ये रुग्ण जेव्हा पहिल्यांदा सस्पेक्ट म्हणून येतो तेव्हा 21 फॉर्म एंड पर्यंत त्याचे भरले जातात. जर तो पॉझिटिव्ह असेल तर, आणि नेगेटिव्ह असेल तरी काही फॉर्म्स भरले जाऊन मग त्याचा डिस्चार्ज होतो. तर त्याचा ऍड्रेस गव्हर्नमेंट कॅप्चर करतं आणि लगेचच त्या ठिकाणी आम्ही GIS ठिपका मारतो की इथे एक कोविड पॉझिटिव्ह मनुष्य आहे. जेव्हा त्यांची खूप डेन्सिटी होते तेव्हा वी डिक्लेअर इट ॲज अ कंटेनमेंट झोन. आता तर नवीन कन्सेप्ट आलेली की छोटे छोटे क्लस्टर्स, मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करायच्या. एखाद्या बिल्डिंगला, एखाद्या जागेला फक्त कंटेनमेंट म्हणून डिक्लेअर करायचं आणि ती काही दिवसांनी उघडायची. आधीच्या काळात मोठ्या टेक्निक काय विचारायचं सनिका? नाही दादा, तेच की रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे हे कसं आपण टेक्नॉलॉजी मधून यूज होत आहे. ओके, आता
रोबोट्स आपण वापरतोय फॉर सर्विंग फूड टू अवॉइड कॉन्टॅक्ट्स इन द हॉस्पिटल्स. आपण रोबोट्स मुंबईमध्ये डिप्लॉय केले, पुण्यामध्ये आम्ही बजेट अभावी आता ते डिप्लॉय नाही केलेले, पण करू शकतो, त्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे. बजेट अभावी असं म्हणण्यापेक्षा त्याची रिअल नीड आम्हाला अजून तेवढी वाटली नाही म्हणून केली नाही आहेत. पण यस, दे आर रोबोट्स. ऑफकोर्स दे सर्व फूड, दे आर प्रोग्राम की प्रत्येक बेडवर जा, तुम्ही फूड वगैरे सर्व करा. पण जेव्हा मी त्यांना म्हटलं की बाबा याला जिना वगैरे चढता येतो का, तर त्यांनी मला असं सांगितलं की साहेब प्लीज टर्मिनेटर टेक्नॉलॉजी माझ्याकडून एक्सपेक्ट करू नका, इट विल कॉस्ट यू इन बिलियन्स. तर त्यामुळे आम्ही ते रोबोट डिप्लॉय नाही केलेले बिकॉज आम्हाला ग्रेडिंग, फ्लोर ग्रेडिंगचे इश्यूज होते. पण आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोठ्या प्रमाणात डिप्लॉय केलेलं आहे. ते कसं केलेलं आहे, तर करोना विषाणू जेव्हा तुमच्या अंगात एंटर करतो तेव्हा यू कॅनॉट डिटेक्ट 100% विथ RT-PCR विच इज ट्रीटेड एज गोल्ड स्टँडर्ड. यू कॅनॉट 100% डिटेक्ट इट विथ अँटीजन टेस्ट, बट यू कॅन डेफिनेटली डिटेक्ट इट विथ एक्सरे. तुमचा एक्सरे मध्ये तुम्हाला ग्राउंड ग्लास ओपॅसिटी नावाचा, तर ऑब्व्हियसली ते फक्त मेडिकल वाल्यांची टर्म्स ठरवतील की थोडंसं ओपेक असं इकडे दिसायला लागतं. पेरिफेरल शॅडोज काही तयार होतात आणि न्यूमोनियाची काही लक्षणं असू शकतात ऍडव्हान्स केसेसमध्ये. तर युअर एक्सरे इज द नाव थिंग विच वी आर युझिंग. आणि मग आम्ही त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणलेला की ह्युमन जेव्हा एक्सरे रीड करतो तेव्हा त्यात एरर येतात. मग आपण एक कंपनी शोधली जी ब्लॉकचेन मध्ये आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये इंडियन आहे पण जपानमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करते. त्या लोकांना आम्ही एकत्र आणलं आणि त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे सॉफ्टवेअर आहे त्यांना आम्ही हजारो एक्सरेस वरती ट्रेन केलं. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, खूप लोकांना असं वाटतं अरे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काहीतरी की एक कम्प्युटर असतो त्याला खूप असं डोकं बिकं असतं, असलं काही नसतं. इट्स अ प्रोग्राम. इफ यू ट्रेन द प्रोग्राम प्रॉपरली, what happens is that त्या प्रोग्रामला कळतं की असा एक्सरे आला म्हणजे कोविड पॉझिटिव्ह, असा एक्सरे आला म्हणजे कोविड पॉझिटिव्ह, असा एक्सरे आला म्हणजे कोविड पॉझिटिव्ह नाही. आता तुम्ही कसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सला हे शिकवणार, तर जर तुम्ही 50,000 एक्सरे वेगवेगळ्या स्टेजचे कोविडचे त्याला दाखवले, हा होता तेव्हा याला कोविड होता, असा एक्सरे होता तेव्हा याला कोविड होता, हा एक्सरे होता तेव्हा याला कोविड होता, हा एक्सरे होता तेव्हा याला कोविड होता, असे हजारो एक्सरेस जेव्हा तुम्ही तुमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सॉफ्टवेअरमध्ये टाकता तेव्हा इट लर्न्स, आणि त्याचं एक लर्निंग अल्गोरिथम असतं, इट लर्न्स की असा एक्सरे म्हणजे कोविड पॉझिटिव्ह. आणि हे आता आपण वापरतोय, आपण मोठ्या पद्धतीने आता स्क्रीनिंग चालू करतोय एक्सरे वापरून. ऑलरेडी ही टेक्नॉलॉजी एस्टॅब्लिश्ड आहे, मुंबई पुणा मध्ये ती वापरली जाते. आता आम्ही 12 ती वापरतोय. ती आत्ताच आपल्या खेड, मंडणगड आणि दापोली इथे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून आणि HDFC बँकेच्या सहकार्यातून आपण हे टेस्टिंग चालू करतोय. आता उद्योगाबाबत बोलायचं तर ह्या उद्योगामध्ये निश्चितपणे आपल्या लोकांना एक संधी आता उपलब्ध आहे. ती काय संधी आहे, तर आजच मी सांगतो की फ्युचरमध्ये जी टेक्नॉलॉजी करोना चेकिंगसाठी उपलब्ध होणार आहे ती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड एक्सरे अँड CBC मशीननी डिटेक्ट करणं. हे काय आहे, तर जेव्हा एक्सरेचं तर मी सांगितलं की एक्सरे मध्ये काही डेव्हलपमेंट्स असतात त्या बघायच्या, आणि CBC मध्ये जेव्हा काय बघायचं असं जर तुम्ही मला विचाराल तर तुमच्या CBC मध्ये म्हणजे तुमच्या ब्लड मध्ये NL जो रेशो असतो, न्यूट्रोफिल्स टू लिम्फोसाइट जो रेशो असतो तो चेंज होतो, आणि जेव्हा तो NL रेशो चेंज होतो तेव्हा आम्ही त्यासोबत अजून एक C रिएक्टिव्ह प्रोटीन मार्करची टेस्ट करतो, आणि त्यातून आम्ही शोधतो की ह्या रुग्णाला काही प्रॉब्लेम आहे का. तर लोक म्हणतील हे काय आहे, तर साधे ब्लड अनालायझर असतात त्याच्या थ्रू या टेस्ट होऊ शकतात. आणि जे लोक पॅथॉलॉजीमध्ये आहेत त्यांना मी असं सांगू शकतो की मेडिकल फील्डमध्ये आहे की इन फ्युचर this is going to be the dominant technology to determine such diseases, to treat malnutrition. गव्हर्नमेंटचा पूर्ण ऍस्पेक्ट आता बघायचा हेल्थ सेक्टरकडे बदललेला आहे. गव्हर्नमेंट आता असं विचार करतं की आपण आधी हेल्थ सेक्टरवर स्पेंडिंग जास्ती करत नव्हतो, करोना आला तेव्हा आपण इल-इक्विप्ड होतो, त्यामुळे आता हेल्थ सेक्टर अचानकपणे फोकसमध्ये आलेलं आहे. त्यामुळे देयर इज गोइंग टू बी लॉट ऑफ स्पेंडिंग ऑन हेल्थ सेक्टर. यस, आपण वर्क फ्रॉम होम असं म्हणू, पण वर्क फ्रॉम होम कोण करू शकतं, त्याचे खूप लिमिटेशन्स आहेत. एक समाजाचा ठराविक स्तर जो आहे तो फक्त वर्क फ्रॉम होम करू शकतो. म्हणजे मी लोकांना असं समजावतो की बाबा वर्क फ्रॉम होम इज द न्यू नॉर्म. तर म्हटलं तुझ्या घरच्या कामवालीला दे एक लॅपटॉप
ती भांडी घासेल लॅपटॉपवरती तुझ्या, असं शक्य आहे का? नाही शक्य आहे. म्हणजे तुम्हाला सर्टन सेगमेंट्स आहेत ते फक्त वर्क फ्रॉम होम करू शकतात, जे इंटेलिजंट सेक्टर्स आहेत सोसायटीचे, IT मधले आहेत, विशिष्ट काही तुम्ही आउटसोर्सिंगच्या ज्या गोष्टी करू शकता, डेटा एंट्रीच्या जिथं गोष्टी संबंधित आहेत, अनालिसिसच्या गोष्टी जिथं संबंधित आहेत, या रिमोटली होऊ शकतात. सगळी कामं वर्क फ्रॉम होम मध्ये नाही होऊ शकत. हा डिफरन्शिएटिंग फॅक्टर जेव्हा आपल्या लक्षात येतो तेव्हा आपल्या समाजातल्या लोकांसाठी कुठे ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे याच्याकडे आपण आता बघूया. असं झाल्यानंतर वन ऑफ द की सर्व्हिसेस दॅट पीपल वॉन्ट इज क्लेनलीनेस. हाऊसकीपिंग सर्व्हिसेस किंवा मेंटेनन्स सर्व्हिसेस या पुढे येतील त्या काळामध्ये. हा सेक्टर पुढे येईल. मेडिकल सेक्टर तर मी आपल्याला सांगितलंच की मेडिकल सेक्टर 100% पुढे येईल. ऑब्व्हियसली ई कॉमर्सचा सेक्टर पुढे येणार आहे. रोबोटिक्स मध्ये म्हटलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की घर साफ करायला वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट्स असतात. तर रोबोटिक्स मध्ये ह्युमन फंक्शन क्लिनिनेसचे वगैरे रिप्लेस करायचे जे रोबोट्स आहेत किंवा मेडिकल फंक्शन किंवा हॉस्पिटलमध्ये ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत त्या देण्यासाठी लागणारे रोबोट्स यांचं आता प्रचलन वाढेल. तर रोबोटिक्स मध्ये ह्या फील्डमध्ये ग्रोथ होणार आहे. एक्सरे CBC याचा टेस्टिंगसाठी वापर होणार आहे, तर त्या ह्याच्यात होणार आहे. लोक याच्या पुढे ऑपरेशनला जाताना त्या हॉस्पिटलची क्लेनलीनेस, त्या हॉस्पिटलचा ऑपरेशन थिएटर, त्या हॉस्पिटलचा ICU याच्याकडे विशेष लक्ष पुरवणार आहेत. आता ह्याच्यामध्ये जे अनेक विविध असे उद्योग त्याच्यात तयार होऊ शकतात की मॉडर्नायझेशन ऑफ द OTs ऑपरेशन थिएटर्स, मॉडर्नायझेशन ऑफ द ICU, नंतर जे निओनेटल केअर आहे म्हणजे लहान मुलांची जी केअर आहे त्याच्यासाठी लागणारी उपकरणं याची मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्या लोकांना वेगवेगळ्या संधी नक्कीच उपलब्ध होतील. मग अजून काय होऊ शकतं तर निश्चितपणे गव्हर्नमेंटला आता स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स बनवायच्या. तर प्रोसेस इंडस्ट्री आणि त्याचं कन्सल्टेशन हे मोठ्या प्रमाणात त्याच्यात वाढ होईल आणि लोकांना ते करायचंय. ट्रॅव्हल अँड टुरिझम सध्याच्या काळात बेसिकली मारच खाईल पुढचे 2-3 वर्ष. आणि आता करोनाचा इम्पॅक्ट किती राहणार आहे आपल्यावरती ह्याच्यावरही जाऊया. पुन्हा आपण उद्योगाकडे वळूया. तर करोनाचा इम्पॅक्ट जो आपल्यावर राहणार आहे तो साधारणपणे तुमची 60-70% पॉप्युलेशनला जर करोना होऊन गेला तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो हळूहळू कमी होऊन जातो, पण त्याची चेन तुटते. आपण त्याला हर्ड इम्युनिटी असं म्हणतो. म्हणजे बऱ्याचशा लोकांना होऊन गेलाय, त्यांच्या अंगात अँटीबॉडीज डेव्हलप झालेल्या आहेत आणि त्या लॉंग टर्म IgG आणि IgM हे तुमच्या बॉडीत आहेत आणि त्यावेळी वर्क तुम्ही त्या तुमच्या अंगात असल्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती तयार झालेली आहे करोनासाठी. तर हे जे तुमच्या जे हर्ड इम्युनिटी आहे ते सगळ्यात लवकर कुठे तयार झालं भारतामध्ये तर ज्या झोपडपट्ट्या होत्या, जे गावठाण होतं, जिथं लोकांचा एकमेकांच्या जवळून संपर्क येत होता तिथे पटकन ही हर्ड इम्युनिटी तयार झाली. पुणे, मुंबई इथे आता आम्ही बघतो की डिक्लायनिंग ट्रेंड आहे. तुम्ही असं बघताय ते एवढे मोठे मोठे कोविड केअर सेंटर आता खाली करतायत. लोक तिथे जायला तयार नाही आहेत, काही गरजही नाही राहिलेली. तर मोठ्या मोठ्या या सुविधा आता बंद करायची वेळ आली, कारण झोपडपट्ट्यांमध्ये किंवा आपण जिथं म्हणतो की आता धारावी सारख्या जागांमध्ये हर्ड इम्युनिटी आलेली आहे. पण जे लोक सेक्युअर्ड राहत होते, ज्यांनी सगळीकडे केअर घेतली, ज्यांनी करोनाचा ज्यांच्याशी संपर्क आलेला नाहीये, त्यांना ते अजूनही ससेप्टेबल आहेत कारण त्यांच्या अँटीबॉडीज डेव्हलप नाही झालेल्या आहेत. आणि ह्याची जेव्हा टेस्टिंग आपण करतो तुमच्या ह्युमन मध्ये, ज्या तुमच्या जेव्हा करोना अटॅक करतो तेव्हा आपलं शरीर IgM आणि IgG अँटीबॉडीज तयार करतं आणि त्या जेव्हा आपण डिटेक्ट करतो त्याला अँटीबॉडी टेस्टिंग म्हणतात. आणि जे सेरो अनालिसिस, टाटानी सेरो अनालिसिस केलं म्हणजे काय केलं तर किती लोकांच्यात अँटीबॉडीज डेव्हलप झाल्या त्या चेक केल्या. त्यात असं आलं की मुंबईमध्ये साधारण 57% लोकांमध्ये ज्या स्लम पॉप्युलेशन होती त्याच्यामध्ये अँटीबॉडीज होत्या आणि जी पॉप्युलेशन सोसायटीत राहत होती त्यात फक्त 17% लोकांमध्ये त्यांना अँटीबॉडी मिळाला. म्हणजे जे आता जे आपण जे सेक्युअर्ड पॉप्युलेशन जी आहे त्यांच्याकडे स्वतःच्या मोठ्या जागा आहेत, हायजीन आहे, मेंटेन करायला त्यांच्याकडे सगळं आहे, तर ते लोक अजून करोनाला एक्सपोज व्हायचे बाकी आहेत. पण एक मेजर पॉप्युलेशनचे चंक एक्सपोज झाल्यामुळे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरवरचा लोड आता कमी झालेला आहे.
पण आपल्या गावाकडे आता नक्कीच करोना येणार आहे. कोकणवासियांनी एकदम सावधान राहायला पाहिजे. तुमच्याकडे करोना आलेला आहे, तो कम्युनिटी ट्रान्समिशन फेज मध्ये तुम्ही आहात. मग तुम्ही काय केलं पाहिजे? तर तुम्ही, मी जसं सांगितलं तसं घराघरात सर्वे केले पाहिजेत. एक्सरेच्या माध्यमातून तुम्ही लोकांनी चेकिंग करून घेतलं पाहिजे. कुणाला सिम्पटम असतील तर त्याला पुढे आणलं पाहिजे. आणि मेन अवेअरनेस पसरवला पाहिजे की करोना झाला तर घाबरू नका, जाऊन स्वतःच चेकिंग करून घ्या. हे आता कोकणवासियांनी सगळ्यांनी केलं पाहिजे. मी प्रयत्न करतोय, जर महाडमध्ये कुणाकडे पॅथॉलॉजीच्या लॅब असतील, चिपळूणमध्ये कुणाकडे पॅथॉलॉजीच्या लॅब असतील, कुणाकडं एक्सरे मशीन्स पोर्टेबल असतील, जे डिजिटायझर आहे, तर निश्चित माझ्याकडे आता काम आहे, शासनाकडे काम आहे. मी त्या लोकांना एक संधी देऊ शकतो. आजच मला वाटतं काही लोकांनी आता किरण गांधींची वगैरे आम्ही संपर्क साधला. खेडमध्ये त्यांची पॅथॉलॉजीची लॅब आहे, ज्यांच्याकडे 3 पार्ट CBC मशीन्स आहेत. त्यांच्यासाठी एक आता उद्योगाची ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ व्हेंटिलेटर्सपेक्षा बायोपॅप वगैरे जे असे आहेत त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला आता हे दिसेल की याला वाढ आहे. अजून एक जो सेगमेंट तयार होतोय तो आहे सॅनिटायझरचा. सगळ्यांना माहितीच आहे की सॅनिटायझरची इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सिद्धांत, मी माझा कॉन्टॅक्ट नंबर तुला शेअर करू शकतो, बट माय रिक्वेस्ट टू यू विल बी की फक्त व्हॉट्सअप करा, शक्यतो कॉल मला करू नका. माझा कॉन्टॅक्ट नंबर 9323715734 असा आहे. शॅल आय रिपीट? 9323715734 असा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आता आपण बोलूया की गव्हर्नमेंट काय करत आहे तुमच्यासाठी. तर फर्स्टली आम्ही मेडिसिनचा तुटवडा होऊ नये याच्याकडे लक्ष देतोय. सेकंडली आम्ही जे ग्रामीण रुग्णालय आहे किंवा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असतो तिथे आम्ही मॅनिफोल्ड उभे करून ऑक्सिजन द्यायचा प्रयत्न करतोय. हे ऑक्सिजन आम्ही ऑक्सिजन बँकच्या द्वारे देतोय. आम्ही जेव्हा शहरात देतो ऑक्सिजन तेव्हा आम्ही तो लिक्विड ऑक्सिजनचे टँक, कारण आम्हाला लिक्विड ऑक्सिजन तिथं सहजपणे उपलब्ध आहे म्हणून लिक्विड ऑक्सिजनचे टँक बांधतो आणि त्याच्या थ्रू पाईपलाईन करतो, त्याला वेपोरायझर बसवतो किंवा जम्बो सिलेंडर्स आणतो आणि जम्बो सिलेंडर्सच्या माध्यमातून आम्ही ऑक्सिजन पुरवतो. अजून एक प्रकरण आहे की ऑक्सिजन जनरेटर. हे असं यंत्र आहे जे सरळ हवेतला नायट्रोजन बाजूला करतं, इम्प्युरिटी बाजूला करतं आणि प्युअर ऑक्सिजन वेगवेगळ्या फिल्टर्स वापरून तयार करतं. आणि ते ऑक्सिजन जनरेटर्स आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शहरात बसवतोय आणि त्याच्यातून पाईप ऑक्सिजन आम्ही तयार करतोय. ऑक्सिजन पाइपिंग मध्ये जो 2 वेगवेगळे प्रकार आहेत. एक आहे की नॉर्मल ऑक्सिजन फ्लो जो सहजपणे उपलब्ध आहे आणि दुसरा आहे हाय फ्लो ऑक्सिजन. काही लोकांना हाय फ्लो ऑक्सिजन लागतो सर्वाइव्ह व्हायला. जर त्यांना वेळेत हाय फ्लो ऑक्सिजन जर मिळाला, म्हणजे हाय फ्लो म्हणजे प्रति मिनिटाला तुम्हाला किती लिटरचा ऑक्सिजन तुमच्या अंगात पंप होतोय. आता लिटर म्हणजे काय, तो लिक्विड लिटर दुधासारखा लिटर नसतो, तर इट्स अ कॅपॅसिटी ऑफ द ऑक्सिजन इन टू द वेपोराइज फॉर्म. तर साधारण 15 लिटर पर मिनिट एवढं ऑक्सिजन नॉर्मली आपल्याला पंप करायला लागतो नॉर्मल. आणि मग हाय फ्लोसाठी ऑब्व्हियसली मेडिकली प्रत्येकाच्या याच्यावरती आहे. तर हाय फ्लो ऑक्सिजनची सुविधा जर लोकांना मिळाली आणि आम्ही ती द्यायचे प्रयत्न करतोय आणि प्रत्येक ग्रामीण आणि डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमच्या हे जी रुग्णालय आहेत जिल्हा रुग्णालय तिथे आम्ही द्यायचा प्रयत्न करतो, ज्याने लोकांना ऑक्सिजन मिळाल्यावर त्यांची मॉर्टॅलिटी होणार नाही. आम्ही अवेअरनेस करायचा प्रयत्न करतोय की तुम्ही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करा. एक जर मनुष्य तुम्हाला पॉझिटिव्ह सापडला तर एव्हरेज तो 15 लोकांना इन्फेक्ट करतो. आम्ही त्यांना कॉन्टॅक्टला डिवाइड करतो इंटू लो रिस्क कॉन्टॅक्ट अँड हाय रिस्क कॉन्टॅक्ट. हाय रिस्क म्हणजे त्याचा एक्सपोजर खूप जास्ती झालेला आहे, इज नोन एज अ हाय रिस्क कॉन्टॅक्ट. आणि त्याचा एक्सपोजर कमी झालेला आहे, इज नोन एज लो रिस्क कॉन्टॅक्ट. आणि अशा वेगवेगळ्या लोकांना वेगळ्या पद्धतीची आम्ही जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहेत त्यांची आम्ही कंपल्सरी RT-PCR करतो, RT-PCR टेस्ट करतो. आणि जे लो रिस्क कॉन्टॅक्ट आहेत त्यांची त्यांना आम्ही होम आयसोलेशन सजेस्ट करतो. असं करून आपण आता ही कोविडची मॅनेजमेंट प्रत्येक ठिकाणी करतोय. याच्यामध्ये म्युन्सिपाल्टीचा तिथल्या ग्रामपंचायतींचा खूप मोठा भाग आहे. त्यांनी अवेअरनेस सगळीकडे पसरवणं हा खूप मोठा पोर्शन त्या लोकांकडून आपल्याला अपेक्षित आहे. ही आपली कॉन्ट्रीब्युशन आहे. आपण स्वतः लक्ष ठेवणं, कोणी सिम्पटोमॅटिक मनुष्य असेल तर त्याला लगेचच कोविडच्या
केअर सेंटरमध्ये तुमच्या फिवर क्लिनिक मध्ये पोहोचवणार. फिवर क्लिनिक ही कन्सेप्ट काय आहे आणि डॉक्टरांसाठी मला एस्पेशली सांगायचं आहे की मी अख्ख्या स्टेटमध्ये असं प्रोपोगेशन करतोय की त्यांचे दवाखाने जर कोणी कोविड पॉझिटिव्ह मनुष्य सापडला तर कमीत कमी वेळासाठी बंद केले जावे. लवकरात लवकर तिचं सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करावी. लवकरात लवकर सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करून त्याचं डिसइन्फेक्शन करावं. कारण वी कॅनॉट अफोर्ड टू क्लोज डाऊन आवर मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर. डॉक्टर्स नाही सांगतोय की खूप घाबरू नका, करोना आहे म्हणून मी पेशंटच बघणार नाही. करोना तुम्हाला व्हायचा असेल तर तो मला अनेक लोक असे मिळालेले आहेत की ज्यांच्या घरी फक्त दुधाच्या पिशवीतून करोना झालेला आहे, दुधाच्या पिशवीमुळे झालेला आहे. अनेक लोक अशी मिळाली आहेत ज्यांच्यामुळे फक्त व्हेजिटेबल्समुळे करोना झालेला आहे. निश्चितपणे येणाऱ्या या सगळ्या गोष्टी धुवून आपल्या घरात घ्या. आता हे सगळं कॉमन नॉलेज आहे त्यामुळे मी त्याच्यावर काही जास्ती वक्तव्य करत नाही, पण हे गावामध्ये सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे. मास गॅदरिंग अवॉइड केलं पाहिजे. मग आता काढूया ना 2 मिनिटं सेल्फी काढूया ना, चला मास्क काढा, की टेक्स ऑन दी व्हायरल लोड एवढा हाय असतो ज्याला करोना आहे तो काही मिनिटात अनेक लोकांना तिकडे पाठवत असतो. म्हणजे अनेक लॅक्स ऑफ ड्रॉपलेट तो सडनली ट्रान्समिट करत असतो आणि ते लॅक्स ऑफ ड्रॉपलेट जेव्हा तिथे जातात आणि जे कोणी त्याला इनहेल करतो त्याला 100% करोना व्हायचा चान्स असतो. म्हणून तुम्ही मास्क तुमचा काढू नका. सोशल डिस्टन्सिंग होईल तेवढं मेंटेन करा. काही लोक म्हणजे मी असं बघतो माझ्यासमोरच असे इन्सिडेंट्स होत, अरे क्या डरना करोना से, हात मिळाले ते, आणि मग काही दिवसांनी फोन येतो, सर एक ऑक्सिजनची बेड काही करून मिळून द्या ना प्लीज, मला करोना झालाय. का तर तुम्ही शिकँड केला, तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही. हे सगळ्या लोकांनी पाळलं पाहिजे. आता आपण जाऊया की अजून ऑपॉर्च्युनिटीज कुठल्या सेक्टर्समध्ये लोकांसाठी पुढे येणाऱ्या काळामध्ये तयार होणार आहेत. येस, डेफिनेटली वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट ज्यांना जिथे या जे स्पेसिफिक सेक्टर्स आहेत तिथे वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट येणार आहे. चायनीज ऍप्स, सानिका. चायनीज ऍप्स ज्या आहेत दादा त्या 59 ऑलमोस्ट बॅन झाल्या आहेत. इंडियन मिलिटरीनी पण 89 ऍप्स जवळजवळ बॅन केलेले आहेत आणि मोर दॅन 250 आर अंडर सर्व्हेलन्स बिकॉज दे व्हायोलेट द प्रायव्हसी इश्यूज. तर मग आपण जेव्हा ऍप डाउनलोड करतो एखादी तेव्हा आपण लोकेशन ऍक्सेस, कॅमेरा ऍक्सेस किंवा मोबाईल कॉन्टॅक्ट ऍक्सेस आपण सगळं न बघता क्लिक ओके 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 परमिशन्स आपण देतो. तर मग याचा आपल्यासाठी कसा फरक पडतो आणि या ऍप्सच्या जागी दुसऱ्या सबस्टिट्यूट बनण्याचा सरकारचा प्रयत्न काही आहे का किंवा काही याच्यात इन्साइट तू आम्हाला देऊ शकतोस का? येस, अनलाइक चायना, our government doesn't believe in state sponsored applications. We only use state sponsored applications developed are only for community use, म्हणजे ई गव्हर्नन्स यूज त्याच्यासाठी असतो. पण आता यस जे काही झालं आणि निश्चितपणे आपला डेटा हा कॅप्चर केला जात होता. ऍप्स मधून आपलं अनालिसिस, आपल्या पॉप्युलेशनचं सायकोलॉजिकल अनालिसिस होत होतं. वी वर बिंग वॉच्ड. म्हणजे आय नो मेनी मिलिटरी ऑफिसर्स ज्यांनी डेझिग्नेशन टाकायचं बंद केलं. दे नेव्हर अलाव अदर्स टू सेव्ह देअर डेझिग्नेशन किंवा डेझिग्नेशन कॅच केलं जात होतं कॉन्टॅक्ट मधून. आणि यस, जे राष्ट्र आपल्याशी अगदी चांगल्या काही मैत्रीपूर्ण संबंधात अशी नाहीये ती राष्ट्र हा डेटा डेफिनेटली आपला वापरत होते आणि तो वापरला गेला नाही पाहिजे म्हणून मग आपण या ऍप्सवर बंदी घातली. यस, आपण सराउंडेड होतो ऍप्लिकेशन्सवर चायनानी. चायना आपल्यापेक्षा सायबर वॉरफेअर मध्ये, ऍप्लिकेशन्स मध्ये आणि डेटा पुलिंग मध्ये खूप पुढे गेलेली आहे. जेव्हा आपण विविध ऍप्स आपल्या मोबाईल फोनवर ठेवतो तेव्हा अनेक वेळा काही परमिशन्स बॅन करून सुद्धा काही गोष्टी आपल्या निश्चितपणे तिकडे पोहोचवल्या जातात. कारण जेव्हा ऍप तयार होते तेव्हा ती विविध गोष्टींना टेस्टेड होते, पण जेव्हा त्याचे तुम्ही अपग्रेड करता तेव्हा नवीन नवीन बदल कंटिन्युअसली होत असतात आणि काही वेळा त्याच्यातून लिकेजेस किंवा ट्रोजन हॉर्स सारखे मेकॅनिझमनी तुमचा डेटा पुल केला जातो. आता चायनाबद्दल जर बोलायचं झालं तर निश्चितच आता चिंताजनक परिस्थिती अशी आहे. चायना हा आम्ही त्यांना एक्सपान्शनिस्ट, साम्राज्यवादी असं त्यांना टर्मिनॉलॉजी यूज करतो. तर काय करतं चायना, काय काय चायनाने केलेलं आहे आपण जाणून घेऊया. खूप वेगळा टॉपिक आहे करोना सोडून. करोनाही पण आला चायनातूनच, पण आता जाणून घेऊया की चायनाने काय केलंय. तर चायनाने तिबेटच्या पूर्ण प्लॅटोवरती
जिथं जिथं मोठ्या नद्या आपल्याला पाणी पुरवठा करतात तिथे प्रचंड मोठी धरणं बांधलेली आहे. म्हणजे चायनाला फक्त आपल्याला काही ठिकाणी त्रास देण्यासाठी, भारतातल्या काही गोष्टींसाठी फक्त धरणाचे दरवाजे उघडायचे आहेत. ते जर त्यांनी धरणाचे दरवाजे उघडले तर वी विल बी फ्लडेड. महाकाय डॅम्स आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे त्यांनी बांधून ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला एक विळखा घातलेला आहे. दुसरी एक त्यांची विळखा घालायची पद्धत जी अशी आहे ती अशी आहे की प्रचंड चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हे त्यांनी त्यांच्या बॉर्डरवर बांधलेलं आहे. त्यांची रोड कनेक्टिव्हिटी खूप चांगली त्यांनी ठेवलेली आहे. त्यांनी नेहमीच या गोष्टीवर खूप मोठा नॅशनल स्पेंड केला. वाईल आपण शांतताप्रिय देश असल्यामुळे आपण या इन्फ्रास्ट्रक्चरवर एवढा मोठा स्पेंड नव्हता केला. आणि हे जे गव्हर्नमेंट आत्ताचं जे गव्हर्नमेंट काम करते ते खूपच स्तुत्य आहे. जसा हा कार्यक्रम ज्या ज्या लोकांनी आयोजित केला तसंच स्तुत्य जे काम आहे जे तुम्ही एका कम्युनिटी पुरते करताय, तसंच आत्ताचं जे गव्हर्नमेंट आहे ते आपल्या देशासाठी असा विचार करतो ते कसं कार्य करताय की रोड्स आपण एक्सपांड करतोय, आपल्या बॉर्डर्सला आपण एअर स्ट्रिप्स आपल्या चांगल्या करतोय, आपली वेगवेगळ्या प्रकारचे आपण फायटर जेट्स परचेस करतोय, वेगवेगळ्या प्रकारचे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंतची मिसाईल टेक्नॉलॉजी आपण परचेस करतोय. आपण डिफेन्समध्ये काही वर्ष या गव्हर्नमेंटनी मेक इन इंडिया, मेड इन इंडिया या दोन्ही कन्सेप्ट आणायचा प्रयत्न केला आणि डिफेन्सला चालना द्यायचा प्रयत्न केला. त्यामुळे रायफल्स, त्या लागणाऱ्या गोळ्या, ह्या आजपर्यंत ऑर्डिनन्स फॅक्टरीची जी मोनोपोली होती ती गव्हर्नमेंटनी तोडलेली आहे. आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी आता एकदम सिरियस झालोय चायनाच्या थ्रेट बद्दल. निश्चितपणे चायनाकडे नंबर सुपिरियरिटी जी आहे ती नंबर सुपिरियरिटी चायनाकडे आहे. आधीच्या युद्धात जेव्हा आपण माघारी झालो तेव्हा आपला एक सैनिक त्यांच्या 3, 4, 10 सैनिकांना भारी पडत होता. आपल्याकडे काय आहे तर एक वेल डेव्हलप्ड आर्मी आहे, आपलं प्रशिक्षण चांगलं आहे आपल्या आर्मीला. आपण आता राफेल सारखी चांगली विमानं आणलेली आहेत आणि अजून मोठ्या संख्येने आपण ती आणायचा प्रयत्न करतोय. आणि हे जे चायनाचं आपल्यावर जे संकट आहे त्याला आपण तोंड द्यायचा प्रयत्न करतो. आपण अचानकपणे चायनाचा सगळा सप्लाय बंद नाही करू शकत. का तर आपल्या देशात योग्य पद्धतीने सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी, चिप्स टेक्नॉलॉजी ही डेव्हलप झालेली नाही आहे. सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी आणि चिप्स टेक्नॉलॉजी डेव्हलप नाही झालेली. आपण त्यांच्यासारखे मास प्रोडक्शन मध्ये पीसीबीज ते ज्या लेवलला, ते ज्या इकॉनॉमीच्या स्केलला बनवू शकतात त्या स्केलला आपण अजून बनवू शकत नाहीये. त्यांनी स्वतःची आता चिप टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. त्यांच्याकडे ऑल विनर, नंतर रॉक चिप अशा कंपन्या तयार झाल्या. जे एम्बेडेड टेक्नॉलॉजीसाठी लागणाऱ्या ज्या चिप्स आहेत त्या एम्बेडेड टेक्नॉलॉजीसाठी लागणाऱ्या चिप्स त्यांनी तयार करायला सुरुवात केली चायनामध्ये, ज्या आपण अजून लॅगिंग आहोत. आपल्याला हा पोर्शन चायनावरून इंडिपेंडेंट होण्यासाठी भरून काढायला लागेल. आज आपला जो टीव्ही येतो त्याचा पीसीबी चायनातून इम्पोर्ट होऊन येतो. गव्हर्नमेंटने आता चायनीज टीव्ही बॅन केले, पण आज आपण चायनीज पीसीबी बॅन करू शकत नाही आहोत, पण आपल्याकडे टेक्नॉलॉजी नाही. आता ही एक सुवर्ण संधी आहे की ह्याच्यावर काम करून, पण हा कॅपिटल इंटेन्सिव्ह क्षेत्र आहे. दुसरा याचा पर्याय असा की हेच मदरबोर्ड जिथे तयार होत असतील, वेगवेगळ्या टाईपचे बोर्ड्स अदर देन चायना, तिथून आपल्या लोकांनी आणावे. आणि निश्चितपणे असं केव्हा तरी कुठेतरी असं एक धोरण येईल की या गोष्टीला गव्हर्नमेंट निश्चितपणे प्रमोट करणार आहे. आपल्या बॉर्डरवर ज्या पद्धतीने चायना जमवाजमव करते, वी शुड बी प्रिपेअर्ड फॉर इव्हेंच्युअलिटी की काही चकमकी तरी होतीलच तिथे. युद्ध होईल की नाही हा वेगळा विषय आहे, पण वी शुड बी ऑल प्रिपेअर्ड. नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी दॅट इज देअर इज इन द फूड ऍग्रिकल्चर इंडस्ट्री. आय विल टेल की पुढे येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात डॉमिनंट इंडस्ट्री जी आहे ती ऍग्रिकल्चर इंडस्ट्री असणार आहे. ऑर्गॅनिकली ग्रोन फूड, खताशिवाय उगवलेलं खाद्य, स्वतःच्या इथे गायी पाळणं, स्वतःच्या घरातलं दूध किंवा चांगल्या पद्धतीने त्या गायींना खुराक देऊन त्याचं दूध, या गोष्टीला मागणी वाढणार आहे. आता दुधाला शॉर्टेज आहे. आता आज आपण मिल्क पावडर एक्सपोर्ट करू शकत नाहीये, कारण भारतीय मिल्क पावडर जी आहे त्याला कमी दर्जाची मानलं जातं. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आता खूप मोठी डिमांड येणार आहे, कारण कोरोनाच्या वेळी एवढं फूड वेस्टेज झालं की गव्हर्नमेंटचे सडनली डोळे उघडलेले आहेत की लोकांनी फूड प्रोसेसिंग करावं.
मी वेगवेगळ्या टॉपिकवर स्किप होतोय, माझ्याकडे वेळेचा थोडा अभाव, आपण एक 20 मिनिटं लेट चालू केला, त्यामुळे मी घड्याळाकडे बघून थोडा फास्ट आणि टॉपिक स्किप करतोय सानिका, सॉरी अबाउट दॅट. तर ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये स्पेसिफिकली खूप मोठा डिमांड येणार आहे. फळांपासून चिप्स बनवणे, थायलंड सारख्या देशांनी या टेक्नॉलॉजीज अवगत करून घेतलेल्या आहेत की आम्ही जेव्हा स्वतः थायलंडला गेलो होतो असे कुटुंब, आम्ही वेगवेगळ्या तऱ्हेचे फ्रुट्स आणि चिप्स या टेस्ट केल्या आणि आता आपल्या देशातील त्या टाईपच्या टेक्नॉलॉजीज साठी गव्हर्नमेंट म्हणजे किंवा आपण स्वतः एंटरप्रेन्योर म्हणून सुद्धा पुढे आलं पाहिजे. मी तिथे एक सुंदर टेक्नॉलॉजी बघितली होती, ती होती की कोकोनटच्या चिप्स, म्हणजे नारळापासूनच्या चिप्स, प्रत्येक फळापासूनच्या चिप्स, बीटरूटच्या चिप्स, याच्या चिप्स त्याच्या चिप्स, प्रत्येक फळ, नंतर ड्राईंग ऑफ द व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. म्हणजे जर फळ भाजीतलं तुम्ही मॉइश्चर सगळं जर काढून घेतलं तर ती फळभाजी किंवा ते फळ खूप लांब टिकू शकतं. आणि ही जर टेक्नॉलॉजी जर आपण आणली तर खूप मोठ्या प्रमाणात त्याला येणाऱ्या काळामध्ये डिमांड येणार आहे. ऑब्व्हियसली तर त्या टेक्नॉलॉजीवर सुद्धा लोकांनी काम केलं पाहिजे. ऍग्रिकल्चर विल बी ए टेक्नॉलॉजी एरिया टू वॉच, जिथे खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट्स होतील. आता जे जागतिक सिनेरिओ आहे तो खूप चांगला नाहीये, त्यामुळे फूड सिक्युरिटी ऑफ द नेशन हा वन ऑफ द मेन कन्सर्न्स आपल्याकडे आहे. आपण मध्ये बघत होता की खूप भाजीपाल्याचा नाश होत होता, खूप अन्नधान्याचा नाश होत होता, विविध संकट येणार आहेत. आणि जे काय मेट्रोलॉजिकल डेटा मी बघतो, हे माझं वैयक्तिक ओपिनियन, नॉट ॲज OSD ऑफ उपमुख्यमंत्री, तर माझं असं वैयक्तिक मत आहे की खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीत फेरफार, क्लायमेटिक चेंजेस होत आहेत आणि ते होत असतील. त्यामुळे आता आपण ह्या गोष्टीकडे जातोय की फूड सिक्युरिटी खूपच इम्पॉर्टंट होत चाललेली आहे. काय झालं की कुणाचा प्रश्न आहे की कुठल्या टाईपची टेक्नॉलॉजी वापरायची, तर माझं म्हणणं आहे की वी शुड ऑलवेज गो फॉर ए सस्टेनेबल टेक्नॉलॉजी. इट इज नॉट ऑलवेज टू बी द इकॉनॉमिक्स, बिकॉज जेव्हा आपण ऑर्गॅनिक भाज्या खातो तेव्हा तुमच्या लाईफस्टाईलचा, तुमच्या हेल्दीनेसचा जो इंडेक्स असतो तो एवढा वाढतो, तुमची प्रोडक्टिव्हिटी एवढी वाढते, तुमच्यावर फ्युचरमध्ये होणारा खर्च हेल्थकेअरचा एवढा कमी होतो की इकॉनॉमी फक्त उगवण्यापुरती नाही आहे, तर होलिस्टिकली त्या इकॉनॉमीचा विचार केला गेला पाहिजे. इकॉनॉमी ऑफ व्हॉट, द टोटल कॉस्ट ऑफ व्हॉट, टोटल कॉस्ट ऑफ द ह्युमन लाईफ, द टोटल कॉस्ट ऑफ आवर प्लॅनेट, सस्टेनेबिलिटी आणि 360 डिग्री सस्टेनेबिलिटीचा विचार करूनच पुढची ऍग्रिकल्चर इंडस्ट्री तयार झाली पाहिजे. जेव्हा आज आपण आधी ज्या गोष्टीला इकॉनॉमी मानलं, युरियाला इकॉनॉमी मानलं, तर आज आपण त्याची खूप मोठी किंमत चुकवतोय. आपण इंडस्ट्रियलायझेशनला इकॉनॉमी मानलं, त्याची आज खूप मोठी किंमत आपण चुकवतोय. द सस्टेनेबिलिटी, जर तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये गेला तर प्रत्येक छोटं विलेज सस्टेनेबल आहे आणि खूप सुंदर पद्धतीने त्याची रचना केलेली आहे. पण एका कंट्रीने त्याची रचना करून भागणार नाहीये, तर अनेक देशांनी त्याची रचना केली पाहिजे. आणि जेव्हा आपण सस्टेनेबल फार्मिंग आणू, सस्टेनेबल कुठली गोष्ट करताना त्यात सस्टेनेबिलिटी बघू, रियूज बघू, प्लास्टिक वापरायचं कमी करू आणि डेफिनेटली आजच्या युगामध्ये आपला देश पहिला, मग पृथ्वी, आपलं गाव पहिलं, आपण स्वतः पहिले, स्वतःची सुरक्षा, मग गावाची सुरक्षा, मग जिल्ह्याची सुरक्षा, राज्याची सुरक्षा आणि देशाची सुरक्षा. मी स्वतःच्या कामाच्या पद्धतीत सुद्धा ह्याच पद्धतीने त्याला प्राधान्य द्यायचा कमी म्हणजे प्रयत्न करतो. तरी माझं कुटुंब मला म्हणत असतं की तुम्ही स्वतःला प्राधान्य देत नाही स्वतःच्या डाएटकडे, पण ऑब्व्हियसली आता गव्हर्नमेंट जॉब करताना ते थोडंसं येतं, पण ह्या पद्धतीनेच प्रत्येकाने प्रायोरिटी दिली पाहिजे. तर आत्ताच्या देशाच्या सेव्हिंगसाठी सगळ्यांनी मिळून चायनीज गुड्सवर बॅन केला पाहिजे. आपल्या एंटरप्रेन्योर्सनी पुढे येऊन त्या गोष्टी तयार केल्या पाहिजे होत्या ज्या चायनाने आपल्या इथं मासमध्ये आणल्या. काय आणल्या? छोट्या छोट्या मूर्त्या आणल्या. आपल्या सरस्वतीची देवीची मूर्ती चायनातून येते, बुद्धाच्या मूर्तीला त्यांनी कुबेर बनवलं, असे अनेक गोष्टी त्यांनी, लाफिंग बुद्धा, मग त्याला कुबेर, आणि अनेक तऱ्हेने मार्केटिंग आपल्यावर केलं, पण त्या सुद्धा ते पाठवायला लागले कंटेनर मधून. ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला आता इम्पॉर्टन्स येणार आहे.
करोना हा काही काळाने जाईल, कारण आपल्याकडे हर्ड इम्युनिटी येईल. निश्चितच आपण बघतोय की आता धारावित केसेस नाहीत, म्हणजे काय झालं, हर्ड इम्युनिटी आली, आपल्याकडे येणार आहे. मग पुढचा विचार केला पाहिजे आणि खूपच जवळच्या काळात येईल. माझ्या मते तर 12 डिसेंबर जानेवारी पर्यंत ऑलमोस्ट करोना मुक्त, म्हणजे पूर्ण नाही होऊ शकणार, पण मग करोना अजून एका आजारासारखा आजार असेल की काही लोकांना होतोय, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. आम्ही आता पुण्यातही बघतो की डिक्लायनिंग ट्रेंड. आम्ही मोठे मोठे जम्बो सेंटर्स बांधायला गेलो, बांधेपर्यंतच तिथली बेडची रिक्वायरमेंट कमी झाली. का तर झोपडपट्टीमध्ये ऑलरेडी पीक रीच झाला. आपल्या इकडे तो पीक आता डिक्लाइन करतो. आपण पुढचाच विचार केला पाहिजे, स्किल डेव्हलपमेंट केली पाहिजे. कुठल्याही ठिकाणी डॅम मध्ये मासेमारी कशी करायची, कुठल्या गोष्टी घरी कशा उगवू शकतो आपण, मशरूम फार्मिंग इन होम कसं करू शकतो, टेरेस फार्मिंग कसं करू शकतो. प्रत्येक माणसाने खूप मोठ्या स्केलवरच केलं पाहिजे असं नाही, पण प्रत्येक इंडिव्हिज्युअल आपण डिफरन्स करू शकतो. आपल्या घरी मिरच्या उगवा, छोटी छोटी झाडं लावा, छोट्या छोट्या वस्तू उगवा, छोट्या छोट्या गोष्टी उगवा, छोट्या छोट्या वनस्पती उगवा. त्यांनी आपली फूड सिक्युरिटी नेशनची थेंबा थेंबा तळे साचे, या पद्धतीने ती फूड सिक्युरिटी तयार होईल. अनेक विषय बोलायचे आहेत, आपल्याकडे घड्याळाच्या मर्यादा आहेत, त्यामुळे ॲज प्रॉमिस टू यू मी आता इथे थांबतो आणि विल मूव्ह ऑन टू युअर क्वेश्चन अँड आन्सर सेशन. अनेक टॉपिक टच केले, मला अजून खूप सेक्टर्स बद्दल बोलायचं होतं, पण अनफॉर्च्युनेटली वी आर शॉर्ट ऑफ टाइम. आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांसोबत काम करताना पक्की गोष्ट आम्हाला अशी शिकवली गेली की वेळ, ते स्वतः अर्ली रायझर आहे, स्वतः इन्सिस्ट करतात की आम्ही सकाळी सगळ्यांनी लवकर उठलं पाहिजे. ही गेट्स अप ॲट 5, योगा प्राणायाम सगळं करतात आणि 6 नंतर, सकाळी 6 नंतर आम्ही अलर्टमध्ये असतो की साहेबांचा फोन केव्हा येईल. आणि त्यातून चुकून आपला झोपेतून आवाज गेला तर साहेब म्हणतात का रे बाबा सकाळी लवकर उठायला शिक. तर हा एक चांगली गोष्ट मी त्यांच्याकडून शिकलो की सगळ्यांपर्यंत मी आणायचा प्रयत्न करेन की सगळ्यांनी स्वतःच्या ह्या हॅबिट्स, अर्ली रायझिंगची हॅबिट तयार करा, वेळेची पाबंद ठेवा, प्रत्येकाने काम करताना लवकर झोपायचा प्रयत्न करा. झोपायच्या आधी ब्राह्मणीसारखा तुम्ही प्राणायाम करा, त्याने तुमच्या मनाची शांतता वाढेल. सगळ्यांनी मेडिटेशन करा. जर तुम्हाला पॉझिटिव्हिटी, निगेटिव्ह वाटत असेल करोनामध्ये, तर साधा घरात एक दिवा लावा, त्याची जी ज्योत आहे तुपाचा दिवा लावा, त्याच्यातून एक सात्विक तेज तयार होतं, ते जपसप करा. यू विल बिकम पॉझिटिव्ह. इफ नेगेटिव्हिटी इज क्रिपिंग इन युअर लाईफ, हा एकदम सोपा उपाय आहे. उगवता सूर्य बघा, त्याची सूर्यकिरणं तुमच्या अंगावर घ्या, कारण तुमच्या बॉडीतला व्हिटॅमिन डी, हेमोग्लोबिन या सगळ्याचा व्यवस्थितपणे असणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. टाइम मॅनेजमेंट स्वतःची व्यवस्थित करा आणि कंटिन्युअसली कॉन्ट्रीब्युटिंग राहा. मी काय करू शकतो, आपण खूप करू शकतो, प्रत्येक इंडिव्हिज्युअल खूप मोठा डिफरन्स करू शकतो. हा मला सगळ्यांना एक संदेश आहे की यू कॅन मेक ए बिग डिफरन्स. मी जेव्हा गव्हर्नमेंटमध्ये गेलो तर खूप प्रचंड अडचणी मला आल्या, पण मी त्याला केव्हा अडचणीच मानलं नाही. मी प्रत्येक अडचणीला माझा मित्र समजलो आणि त्याच्यावर मात करायचे वेगवेगळे रस्ते शोधले. तर इथे मी थांबतो. सो वी कॅन गो टू द क्वेश्चन आन्सर सेशन. If anyone has any questions, they can type in the chat box or they can raise their hand option. दादा, मला फक्त एक विचारायचं राहिलंय की जे स्टुडंट्स आहेत ज्यांना आयटी क्षेत्रात यायचं आहे किंवा करिअरसाठी जे ऑप्शन्स बघत आहेत, तर त्यांच्यासाठी तू काही सजेशन्स देशील का या क्षेत्रात? डेफिनेटली ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी इज अ टेक्नॉलॉजी टू वॉच. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये लोकांनी गेलं पाहिजे. त्याच्यानंतर मॉनिटरिंग टेक्नॉलॉजीज, मी तो बोलूच नाही शकलो वेळेअभावी की आम्ही खूप मोठ्या पद्धतीने आयटीचं करोना मॉनिटरिंग आणि एफिशियंट डिप्लॉयमेंटसाठी आम्ही त्याचा यूज करतोय आणि वेगवेगळ्या ऍप्स आम्ही आणल्यात, पण वेळेअभावी मी ते सांगू शकलो नाहीये. तर डेफिनेटली ऍप्स विच कॅन मॉनिटर एफिशियन्सी, ऍप्स विच आर GIS बेस्ड. ओके, याच्यात त्या लोकांनी प्रवेश केला पाहिजे, म्हणजे त्या क्षेत्रात त्या सगळ्यांनी GIS बेस्ड ऍप्स वगैरे डेव्हलप केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर जर आपण बघायचं गेलं तर हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, दिस इज अ एरिया टू वॉच. खूप मोठ्या प्रमाणात भारतात येणार आहे. तर तुम्ही आयटी मध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये स्वतःचं ट्रेनिंग करून घेऊ शकता. सिक्युरिटी सर्वेलन्स इज अनदर मेजर एरिया, ज्याच्यामध्ये CCTV आणि सायबर सिक्युरिटी या गोष्टींचं खूप मोठ्या प्रमाणात प्रचलन भारतामध्ये होणार आहे इन द टाइम. आणि ऑब्व्हियसली ऍप्स विच प्रमोट होम एज्युकेशन, कंटेंट डेव्हलपमेंट इज अ व्हेरी की थिंग. आज एज्युकेशन घरी घरी जे गेलेलं आहे
दॅट इज ओनली बिकॉज ऑफ व्हॉट वी कॅन से की आपल्याकडे या सुविधा सगळ्या उपलब्ध होत्या आयटीच्या. पण फ्युचरमध्ये कंटेंट इज द की टू गेट व्हॉट वी कॅन से इज द टू ब्रिंग डाऊन or to remove the digital divide between urban and rural. गव्हर्नमेंटचा कंटेंटवर खूप मोठा फोकस आहे. ज्याच्याकडे चांगलं कंटेंट असेल त्यांनी मग ऑब्व्हियसली कंटेंट मॅनेजमेंटवर गेलं पाहिजे. तुम्ही कंटेंट वेगळ्या पद्धतीचं तयार करू शकता. कंटेंट फॉर ए फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, कंटेंट फॉर अंगणवाडी. आज गव्हर्नमेंटची खूप मोठी अडचण आहे की आपल्या 1 लाख अंगणवाडी फक्त महाराष्ट्राच्या आहेत, पण वी डोंट हॅव एनिथिंग टू गिव्ह टू दोज चिल्ड्रन. आजच्या परिस्थितीत ते शिकणार कसे? त्याच्यासाठीचे कंटेंट डेव्हलपमेंट ऑब्व्हियसली इट्स अ सेपरेट टॉपिक कंटेंट डेव्हलपमेंटचा, आणि त्याच्यावरती खूप काम करता येईल. त्याच्यावर बोलायचं झालं तर मी अर्धा तास फक्त कंटेंट डेव्हलपमेंटवर आणि जी आत्ता गव्हर्नमेंटची आत्ताची गरज आहे त्याच्यावर बोलू शकतो. तर त्याच्याकडे सगळ्यांनी थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. नंतर त्याच्यानंतर 1 मिनिट सारिका प्लीज, सॉरी. Sorry, there was some disturbance at sorry. So basically content management म्हणजे content creation for every sector. Okay, SOP creation in forms of videos. मी स्वतः त्याच्यावर खूप मोठं काम करतोय की creation of SOPs by videos, कारण लोकांना रिमोटली काम करायचं आहे. They don't know how to get that thing done. You want to avoid social contact. How you teach? How you friendly. So that is a big thing, that internet availability आणि टेक्नॉलॉजी फ्रेंडली लोक खूप नसल्यामुळे त्यांना ट्रेन करणं किंवा शिकवणं अजून this is a big hurdle. Yes. आणि obviously there is a new technology called YouTube streaming and earning the revenue out of that. ती सुद्धा करू शकतो. ब्लॉगिंग मध्ये सुद्धा आपण रेव्हेन्यू करू शकतो, पण त्याच्यासाठी इट हॅज टू नॉट बी ओनली गेमिंग कंटेंट. देर आर लॉट ऑफ अदर कंटेंट्स फॉर विच देर आर वॉचर्स विल कम. तर ऑब्व्हियसली दॅट इज अनदर सेक्टर वेर यू कॅन अर्न रेव्हेन्यू. आता हा सेक्टर मी कुणाकडून शिकलो तर माझ्या मुलाकडून शिकलो. ही टेल्स मी बाबा तुम्ही सगळं सांगता, पण युट्यूब स्ट्रीमिंग आणि युट्यूबर नावाची अर्नर अशी कल्पना आहे. अँड दॅट्स ऑल्सो न्यू थिंग. लॉट ऑफ पीपल आर अर्निंग out of creating good videos and posting them on YouTube, and they're getting the म्हणजे things from the YouTube. असंच काहीतरी YouTubeच्या पॅरलल सुद्धा भारतात आपण आपली ऍप तयार केली पाहिजे. अशा ऍप साठी सुद्धा संधी आहे. सो अजून काही क्वेश्चन्स आहेत कोणाचे? And Dada, last work so closely with the minister. So if you know, हे जे hashtag social media monitoring जे असतं, म्हणजे because they are getting constantly trolled or they are followed or they are made fun of or they are being targeted. The social media monitoring is also required at some level, to address such issues. So is that followed? Is there any protocol? So basically, in the current scenario, unfortunately, आपल्या country मध्ये all the political parties have appointed multiple agencies. All celebrities have appointed multiple social media agencies, and it has become a nuisance. And yes, we need a overall of the cyber security laws, also overall of the privacy issues of individual, and overall of the laws which concern with the social media. हे सगळं overdue आहे ऍक्च्युली. ओव्हरऑल इज overdue. सो ऑब्व्हियसली त्याच्यासाठी कुठेतरी म्हणजे ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट इज ऑलरेडी वर्किंग ऑन इट. सम काइंड ऑफ वर्क हॅज स्टार्टेड हॅपनिंग, बट मॉनिटरिंग आणि सोशल मीडिया याला इम्पॉर्टन्स आहे. मी युट्यूबची एक एक्झाम्पल दिली, असे अनेक प्रकारचे एक्झाम्पल सोशल मीडियामध्ये आहेत. ऑब्व्हियसली रिक्रुटमेंट युजिंग लिंक्डइन ही एक नवीन ट्रेंड आता चालू, म्हणजे काही वर्षांपासून आहे, पण तिला आता जास्ती पॉप्युलरिटी गेन झालेली आहे. आणि मेडिकल फॅटर्निटीला येस, नॉट ओनली डॉक्टर्स, आय टेल यू देयर इज अ ऑपॉर्च्युनिटी ऑफ इंटेन्सिव्ह केअर्स ज्यांना येतं. ICU टेक्निशियन्स आर इन डिमांड. फ्लेबोटोमिस्ट जे ब्लड घेऊ शकतात दे आर इन डिमांड. एक्सरे टेक्निशियन्स आर इन डिमांड. नंतर आम्ही त्यांना गव्हर्नमेंटच्या भाषेत अधिपरिचारिका म्हणतो, म्हणजे नर्स हु आर ट्रेन टू हँडल क्रिटिकल केअर इन टू ICUs, तर दे आर इन डिमांड.
तर असे सुद्धा अनेक मार्ग आपल्या आता पॅरामेडिकल वर्कफोर्सला खूप मोठा इम्पॉर्टन्स आताच्या काळात आलेला आहे. त्यामुळे पॅरामेडिकल वर्कफोर्सला ऑब्व्हियसली एक वेगळं इम्पॉर्टन्स आलं. टेलिमेडिसिन, मी स्वतः एक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये टेलिमेडिसिनची ऍप डिप्लॉय केलेली आहे. तर टेलिमेडिसिन आणि टेलिमेडिसिन कन्सल्टेशन घरी बसून त्या सगळ्या वैद्यकीय हे पुरवणं, याला आता येणाऱ्या काळामध्ये खूप काही महत्व येणार आहे. So I think if there are no more questions, we can move to your last question. My last question is that you are involved in so much of social work, like even for Sahajivan Sanstha, Killa Pratapgarh, जेवढे तू social work जे केला आहेस, मी आता if my question will be too long if I explain all the social work you have done. But in short, तुला काय प्रेरणा देतं किंवा तुझं हे सगळं सोशल वर्क जे आहे करोनाच्या काळात पण उतरून स्वतःची जीवाची काळजी न घेता जे तू काम करतोयस, तर तुला प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन कुठून मिळते याच्या मागे? सो सोशल वर्क करावं हे तर आमचे बाबा खूप काही करत होते. त्यांनी ऑलवेज टोल्ड मी गिव्ह बॅक टू सोसायटी, असं त्यांनी मला सांगितलंच. पण त्याच्यावरून जी मोठी प्रेरणा म्हणजे त्यांच्याकडून आम्ही बघून शिकत होतो, पण त्याच्यावरून जी मला विचारधारा जी मला मिळाली ती एक पुरातन अशा संहिता आहेत ज्या काही हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवल्या आहेत ऋषीमुनींनी. ताडाच्या पत्त्यांवर लिहिलेल्या त्या संहिता आहेत. त्याच्यामध्ये कूट तामिळी संस्कृत लिपीमध्ये किंवा वेगवेगळ्या भाषांच्या त्या लिहून ठेवल्या, ज्या लोकांना माहिती आहेत, भृगू संहिता, अगस्त्य संहिता, अशा ज्या संहिता आहेत. माझ्या 12वी पासून म्हणजे जेव्हा माझा विश्वासच नव्हता, देव या संकल्पनेवरच विश्वास नव्हता, तेव्हा मी त्याच्या संपर्कात आलो अचानकपणे. माझे बाबा ऍडमिट असताना बॉम्बे हॉस्पिटलला, आणि मी शिकलो म्हणजे असं काही असतं आणि त्याचं खरंही होतं ते. तेव्हा त्याच्याकडे माझा बघायचा दृष्टिकोन फक्त भविष्य म्हणून होता. आणि माझ्या नंतर लाईफमध्ये असे काही इन्सिडेंट्स घडले की त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन हा वे ऑफ लिव्हिंग लाईफ झाला. आणि या वेगवेगळ्या संहितातून मला प्रचंड मोठा गायडन्स मिळाला. जो काय आहे, जिथं कुठे आहे, इव्हन अजितदादांच्या ऑफिसमध्ये मी आधी पोहोचीन हे मला माहिती होतं. अमित शाह साहेब मला बोलवतील आता प्रेझेंटेशन द्यायला दिल्लीला या करोनाच्या काळामध्ये, हे त्यात मला सांगितलं गेलं होतं. आणि लिटरली माझ्या लाईफमध्ये असा ऑपॉर्च्युनिटी अचानक आली की चार्टर्ड फ्लाईटने मी दिल्लीला गेलो आणि परत आलो. आणि हे सगळं मला आधी सांगितलं होतं आणि सांगितलं होतं की तू स्वतः तयार राहा. मग मी बिलीव्ह नाही केलं, आपण अनेक वेळा बिलीव्ह, पण मी तयारीत होतो. सांगितल्यामुळे, विश्वास असल्यामुळे असं बॅक ऑफ द माइंड कुठेतरी होतं, खरोखर हे होईल का, एवढ्या मोठी व्यक्ती मला बोलवेल का, पण खरोखर तसं झालं. तर या संहितेतून मला खूप बारीक मार्गदर्शन मिळतं. म्हणजे आय विल टेल यू की सम ऑफ द टेक्नॉलॉजिकल प्रोजेक्ट्स इन माय लाईफ जेव्हा स्टक होते, आय वेंट बॅक टू दिस एन्शियंट विजडम, अँड दिस एन्शियंट विजडम गिव्ह मी अ गायडन्स हाऊ टू सॉल्व्ह दोज थिंग्स. तर या ज्या संहिता आहेत त्या माझ्यासाठी इन्स्पिरेशनल आहेत. त्याच्यामध्ये ऋषींनी मला नेहमी असं सांगितलंय की बाबा चंदनासारखं झीज, ह्युमॅनिटीसाठी राहा. आणि येणाऱ्या काळात लोक म्हणतात की करोना येणार हे माहिती नव्हतं, पण एक मोठा उत्पात घडणार आहे हे नेहमीच मी ज्या ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर होतो तिथे टाकत राहिलो, लोकांना सांगत राहिलो की प्रचंड उलथापालथ होणार आहे. काही लोकांनी ग्रहणाच्या वेळी माझी चेष्टा केली, जेव्हा मी सांगितलं की पुढील हे ग्रहण संपल्यानंतर खूप मोठे उत्पात पृथ्वीवर घडणार आहेत. जानेवारी नंतर मला साहित्याने आधीच वॉर्न केलेलं आणि असं क्लिअर कट होतं की जे लोक इतरांसाठी जगतील, जे गरीब लोकांना निरपेक्ष मदत करतील, जे नॉट ओनली गरीब, निडी म्हणू शकतो, निडी गरजूवंत लोकांना गरज असलेल्या गोष्टी पुरवतील, ते लोकांची या काळामध्ये रक्षा होईल. तर तुला जरी काही डायबिटीस असेल, काही असेल, तरी माझ्या पट्टीत मला क्लिअर आलं की तुला जेव्हा गव्हर्नमेंट ऑपॉर्च्युनिटी देईल तेव्हा तू कुठल्याही क्षणाचा विचार न करता सर्वस्व बाजूला ठेवून त्या गोष्टीचा स्वीकार करून मानवता धर्म स्वीकारला पाहिजे. तर तो मी स्वीकारला. माझी मोलाची साथ ऑब्व्हियसली माझ्या फॅमिलीकडून मिळाली की एव्हरी डे मी ससूनमधून पुण्यातून मुंबईला जेव्हा परत यायचो तेव्हा देवाज अ चान्स की आय वॉज कॅरिंग इट. पण आम्ही सगळ्यांनी आमची लाईफस्टाईल चेंज केली. वी ऑल डू योगा प्राणायाम इन अ बिग वे. आणि त्यांनी एक मनात आमची भीती निघून गेली आणि आजपर्यंत करोनाने आमच्या घरात रोजच कोविडच्या पेशंटच्या मध्ये असून सुद्धा त्या करोनाने आमच्या घरात किंवा शिरकाव केला नाही. आम्ही जे सगळं मी सांगितलं त्यातला बऱ्याच गोष्टी पाळायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे आमची फॅमिली सेफ राहिली. आणि अगस्त्य महर्षींचा एस्पेशली मला खूप गायडन्स या काळात मिळाला त्या संहितेतून. आणि बऱ्याच वेळा अशी गव्हर्नमेंटमध्ये सुरुवातीला असं वाटायचं की काय यार आपण एफर्ट घेतोय पण कोणाच आपली किंमत नाही, यू आर आउटसाइडर, तुम्ही प्रायव्हेट आहात.
तुमच्या हातात काम नाही, पण मला ऋषीमुनींनी सांगितलं की तू हिंमत हारू नको, काम करत राहा, तुला फळं येतील. मला इंडिपेंडन्स फायनान्शियल नव्हतं. माझ्या प्रयत्नांकडे बघून अनेक बँकांनी पुढे येऊन मला CSRचे फंड दिले. माझ्या सांगण्यानुसार ते आज डिप्लॉय होतात. म्हणजे माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाच खाली आम्ही सगळे काम करतो. पण मला त्यात माझी एक लिबर्टी होती टेक्नॉलॉजी डिप्लॉयमेंट करण्यासाठी वगैरे वगैरे, ती सगळी मला मिळाली. त्या टेक्नॉलॉजीतून आम्ही काय करतोय हा एक स्वतंत्र चॅप्टर आहे. आणि जे इन्स्पिरेशन मला त्या भृगुसंहितेतून मिळालं ते एक वेगळा चॅप्टर आहे. आणि आपण कोकणासाठी सुद्धा आम्ही 1 कोटी रुपयाचं आता अनुदान त्या सगळ्यातून आणलेलं आहे. आणि तिथे आपण AI एक्सरे आणि खूप मॉडर्न टेक्नॉलॉजी कोकणातल्या कोरोनासाठी आणतोय. आय हॅव मिनिट लेफ्ट, सो आय यूज इट वाईजली. माझा जे कम्युनिटी लिडर्स आहे त्यांना असं म्हणणं राहील की जर कुठली एखादी कम्युनिटी फॅसिलिटी तुम्हाला तयार करायची असेल तर आय विल कम फॉरवर्ड अँड डोनेट समथिंग. आणि आपण जर एखादी बिल्डिंग आपली असेल, एखादं हॉस्टेल असेल, तर आपल्या कम्युनिटीसाठी आपण तशी फॅसिलिटी करायची जर असेल तर मी गव्हर्नमेंट प्लस फंडिंग या माध्यमातून मी काही पैसे, काही टेक्नॉलॉजी, काही डॉक्टर्स हे निश्चितपणे आपल्या कम्युनिटीसाठी पुरवीन. आणि मग गॅप फंडिंग जे आहे त्यात जे काही कमी पडेल ते ॲज ए कम्युनिटी वी ऑल कॅन कम टुगेदर, वी कॅन चिप इन टू इट. म्हणजे आपल्या कम्युनिटीतल्या माणसाला कुठेही बेड मिळाली नाही असं होऊ नये. मी स्वतः कोकणातमध्ये त्यासाठी जिथे आपली कम्युनिटी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहे. आणि आम्ही सगळे तिथे सगळ्या ऑक्सिजनच्या बेड्स पुढील काळामध्ये कशा येईल त्यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये, आता खेड, मंडणगड, दापोली संपलं, आता महाड, चिपळूण या सगळ्या ठिकाणी पुढे येणाऱ्या 2-3 आठवड्यांमध्ये माझा गायडन्स आणून ते करायचा मी प्रयत्न करेन. Indeed, Dada, you are such a nice person and humanity जसं तू बोललास, do good and the good will come back to you. हे आणि करोनाच्या या काळात आपण कशी सतर्कता बाळगली पाहिजे हे सगळं तू आम्हाला इतकं छान एक्सप्लेन केलंस की we should have one more session with you. Actually, तशी रिक्वेस्ट पण आलेली आहे. And thank you for giving us so much of your precious time and making time for all of us to educate us all about IT and corona and the current scenario. Thank you so much, Dada. थँक्यू ऑल ऑफ यू. आणि तुम्ही जे सगळं काम करताय कम्युनिटीसाठी दॅट इज रिअली वंडरफुल. मला रिक्वेस्ट होती पण बिकॉज ऑफ द वर्क प्रेशर ऑन मी फ्रॉम गव्हर्नमेंट मी नाही त्यात पार्टिसिपेट केलेलो. आणि माझे बेस्ट विशेस तुम्हाला सगळ्यांना राहतील. कीप अप द व्हेरी गुड थिंग यू आर डुईंग, ऑल द एफर्ट्स दॅट यू पीपल आर टेकिंग अक्रॉस द कॉन्टिनेंट्स. यू आर कोलॅबरेटिंग अँड डुईंग सच ए वंडरफुल थिंग. सो माय बेस्ट विशेस टू ऑल ऑफ यू. थँक्यू. लोग रिकॉर्ड करी गए. हॅलो हॅलो, आवाज? हो काका, येतोय. हा, तर आजचा सेक्शन हा आपला छानच झाला. 15 ऑगस्टच्या दिवशी कौस्तुभभाई घोटालाने अतिशय सुंदर आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आणि त्यामुळे थोडासा आदर पण वाढला की आपल्यातला एक कोणतरी माणूस हा करोना योद्धा झालेला आहे. आणि यांच्या अजितदादा पवारांच्या मार्गदर्शनाखाली तो चांगल्या प्रकारे काम करतोय आणि त्या प्रकारे त्यांनी आपल्या कम्युनिटीसाठी किंवा कोकणासाठी सुद्धा वृत्ती चांगली ठेवलेली आहे की आपण तिथे करोना होऊ नये कोकणामध्ये, किंवा आपल्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना कुठले उद्योग करोना संदर्भात येतील असं मार्गदर्शन अतिशय सुंदररित्या दिलेले आहे. त्याचे विशेष करून आपण या संघटनेतर्फे आम्ही थँक्स म्हणतो. त्याप्रमाणे आजचं अँकरिंग हे साऊथ आफ्रिकेवरून मनाली शेठ याने अँकरिंग सुद्धा केलेली आणि सुरुवात पण करून दिलेली आहे. साऊथ आफ्रिकेसारख्या लांबच्या ठिकाणी ती राहते आणि तिथनं हे अँकरिंग स्वतः अतिशय उत्कृष्टपणे तिने दिलंय. आणि त्याचबरोबर या कौस्तुभची जी संवाद साधला तो सानिका शेठ प्रोफेसर, म्हणजे ती आहे लॉ कॉलेज, म्हणजे ऍडव्होकेट सानिका शेठ आपण म्हणूया तिला. अतिशय सुंदर प्रकारे कौस्तुभला बोलकं केलं आणि कौस्तुभचं मन मोकळं झालं आणि आपल्याला बरेचसे त्याच्यामध्ये अमृताचे काही होईना पण थेंब आपल्याला चाखायला मिळाले. थँक्यू एव्हरीबडी. आता आपल्याचं लक्ष आहे ते उद्याच्या कार्यक्रमाकडे. आज आपण सकाळपासून 15 ऑगस्ट ध्वजवंदन केलं. मगाशी कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत सर्वांनी ऐकलं आणि सर्वांनी उभे राहून वंदन पण केलं.
त्याचबरोबर वंदे मातरम किंवा भारत माता की जय किंवा जय जवान जय किसान ह्या घोषणा आपण नेहमी म्हणतो, परंतु जय जवानाचं धैर्य वाढवण्यासाठी या घोषणा आपण लाल बहादूर शास्त्रींनी त्यावेळेला दिल्या होत्या आणि जय किसान सुद्धा जोडीला दिल्या होत्या. जय जवान ते आपले आत्ताचे जे जवान आहेत ते दोन्ही सीमेवर म्हणजे दोन्ही आघाडीवर लढत आहेत. चायना बॉर्डर काय म्हटली काय किंवा पाकिस्तान बॉर्डर म्हटली काय, या दोन्ही ठिकाणी जे जवान आपले लढतायत त्यांच्यामध्ये आपण तरी जय जवान म्हणून धैर्य वाढवतो. परंतु त्याच प्रकारे आपल्यातलाच एक समाज बांधव त्या जवानांना वेगवेगळ्या प्रकारची अस्त्र पुरवतो किंवा पुरवठा करतो आणि त्या जवानांच्या लढण्याची हिंमत वाढवतो. अशा या समाज बांधवांची ओळख उद्या याच ठिकाणी याच वेळेला म्हणजेच संध्याकाळी 5 वाजता आणि पुणे येथील त्यांना आपण डायमंड म्हणूया, डायमंड श्री चेतन जयंत दर्या ते अनंत डिफेन्स लिमिटेड सिस्टीमचे MD असून अतिशय कर्तबगारीच्या जोरावर त्यांनी आपल्या लिमिटेड कंपनीचं नाव डिफेन्स अर्थात मिलिटरी म्हणजेच देश संरक्षण क्षेत्रात आदरार्थी नोंदवलेलं आहे. त्यांच्याकडून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत पुणे येथील बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य वास्तुविशारद, पुणे येथील आर्किटेक्ट ज्यांना नुकतंच लिम्का बुक्स ऑफ गौरवण्यात आलेलं आहे, देशी विदेशी संस्थांकडनं त्यांचा गौरव करण्यात आलेले आहे. असे एकमेव आपल्या समाजातील ते सुद्धा डायमंड आत्ता आपल्या परिस्थितीच्या लायकीचे म्हणण्यासारखे आहेत. श्री आशिषबाई बाळकृष्ण शेठ हे संवाद साधणार आहेत आणि पुण्यावरूनच या ठिकाणच्या या दोघांच्या संवादाचा अँकरिंग सौ गायत्री या करणार आहेत, गायत्री शेठ या. तर उद्या आपण सर्वांनी भेटूया याच ठिकाणी याच वेळेला संध्याकाळी बरोबर 5 वाजता. तोपर्यंत आपण घरी राहा आणि सुरक्षित राहा. थँक्यू व्हेरी मच. आजचा कार्यक्रम संपला असं आपण जाहीर करतो.